गुड मॉर्निंग. तर आजपासून आपण नवीन युनिट स्टार्ट करतो आणि युनिटचं नाव आहे ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. तसं बघितलं तर याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत, एक ग्रीन केमिस्ट्रीवाला आणि दुसरा नॅनो केमिस्ट्रीवाला. नवीन युनिट आहे, जुन्या सिलेबसमध्ये हे युनिट नव्हतं, NCERT मध्ये हे युनिट नाही आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या JEE नीटसाठी हे महत्त्वाचं नाही आहे, हे फक्त MST CET एक्झामसाठी आहे आणि तुमच्या बोर्ड एक्झामसाठी. ओके, तर ग्रीन केमिस्ट्री नॅनो केमिस्ट्रीमध्ये आता ग्रीन शब्द एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असतो. ओके, तर ग्रीन केमिस्ट्रीमध्ये सर्वात आधी एन्व्हायरमेंट काय आहे? मला वाटते 5व्या 6व्या 7व्या वर्गापासून एन्व्हायरमेंट विषयी तुम्ही शिकणं सुरू करता है ना. आणि एन्व्हायरमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो तुम्ही डिस्कस करत असाल तो करत असाल पोल्युशन. अरे करत असाल ना. हां, पोल्युशनचे वेगवेगळे टाइप्स असतात, माहिती आहेत का तुम्हाला? कोणकोणते? एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन, सॉइल पोल्युशन आहेत ना. असे वेगवेगळे पोल्युशनचे टाइप्स आहेत. तर पोल्युशन म्हटलं, एन्व्हायरमेंट म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये पोल्युशन आलं आहे ना, तेच आपल्याला टाळायचं असते. ओके, तर साध्या सोप्या भाषेत एन्व्हायरमेंट कशाला म्हणतात? द फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर विच इन्फ्लुएन्स अँड ऑर्गॅनिझम कलेक्टिव्हली आर कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. ठीक आहे, काही फिजिकल फॅक्टर आहेत, काही केमिकल फॅक्टर आहेत, काही बायोलॉजिकल फॅक्टर आहेत जे ऑर्गॅनिझमला अफेक्ट करतात, इन्फ्लुएन्स करतात. ठीक आहे, त्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो. एक कलेक्शन किंवा साध्या सोप्या भाषेत एन्व्हायरमेंट काय आहे? कलेक्शन आहे. कशाचं? बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरचं. अरे एन्व्हायरमेंटमध्ये दोनच फॅक्टर आहेत की नाही, बायोटिक आणि अबायोटिक. आता बायोटिक म्हणजे काय? बायोटिक, बायो शब्द आला म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सोबत आहे ना. अबायोटिक आहे म्हणजे लिव्हिंग नॉन लिव्हिंग म्हणणार आपण त्याला, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. ठीक आहे, तर त्याच्याशी रिलेटेड काय असते? एन्व्हायरमेंट. मग आता फॅक्टर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट, या एन्व्हायरमेंटवर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात? ठीक आहे, मग त्याच्यामध्ये द फॅक्टर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट आर नॅचरल अँड आर्टिफिशियल. काही फॅक्टर्स हे नॅचरल आहेत, काही आर्टिफिशियल आहेत जे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात. जसं नॅचरल फॅक्टर कोणतं आहे? जसं फॉर एक्झाम्पल महापूर आला, एन्व्हायरमेंटला अफेक्ट करणार आहे. अरे ज्वालामुखी आला, एन्व्हायरमेंटला अफेक्ट करणार आहे ना. भूकंप आला, एन्व्हायरमेंटला अफेक्ट करणार आहे. आता हे झाले सगळे नॅचरल फॅक्टर्स. हे आपण आणू शकतो का? मी ठरवलं भूकंप आणायचा आहे, आणला भूकंप, जमते काय? नाही आहे ना, हे नॅचरली होते. आणि दुसरे आहेत आर्टिफिशियल फॅक्टर्स. आता आर्टिफिशियल फॅक्टर्स मध्ये एन्व्हायरमेंटला अफेक्ट करणारे घटक कोणते आहेत? जसं फॉर एक्झाम्पल आपले व्हेइकल्स आहे ना. आपल्या व्हेइकल्स मधून धूर बाहेर निघतो आहे ना, त्या धूरमध्ये वेगवेगळे गॅसेस आहेत जे आपण एन्व्हायरमेंट मध्ये सोडत आहोत आणि त्याच्यामुळे एअर पोल्युशन होत आहे असं म्हटलं. म्हणजे हा फॅक्टर कसा झाला? आर्टिफिशियल झाला. ठीक आहे, तर नॅचरल फॅक्टर सच ॲज अर्थक्वेक म्हणजे भूकंप म्हणतो आपण, व्हल्कॅनो ज्वालामुखी, ड्रॉट. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो ड्रॉटला? ड्रॉट म्हणजे दुष्काळ होते ना. हा, तर कॅन ऍडव्हर्सली अफेक्ट द एन्व्हायरमेंट. माहितच आहे आपल्याला, याचा फरक पडणारच आहे. ओला दुष्काळ है ना, कोरडा दुष्काळ. सध्या ओला दुष्काळ चालू आहे, सगळी पूरजन्य परिस्थिती आहे ना. आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलं का काहीतरी? दुष्काळग्रस्त शेतकरी जे काही आहेत है ना, त्यांच्यासाठी काहीतरी मदत घोषित केली. कालची परवाचीच न्यूज आहे. ओके, तर आर्टिफिशियल आणि मॅनमेड. आर्टिफिशियल म्हणजेच मॅनमेड. ठीक आहे, याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन कॉज ड्यू टू कशामुळे? पॉप्युलेशन एक्सप्लोजन. सगळ्यात महत्वाचं पॉप्युलेशन एक्सप्लोजन. याला मराठीत काय म्हणतात? लोकसंख्येचा उद्रेक आहे ना. याला काय म्हणतात? लोकसंख्येचा उद्रेक आहे ना. लोकसंख्या वाढू राहिली आणि जेवढे लोक जास्त तेवढा कचरा जास्त करतील है ना, जेवढं पोल्युशन जास्त करतील. ठीक आहे, तर पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे एन्व्हायरमेंटवरती अफेक्ट होत आहे. त्यानंतर फास्ट इंडस्ट्रियलायझेशन. ठीक आहे, इंडस्ट्री ग्रो होत आहेत, नवीन नवीन इंडस्ट्री येत आहेत आणि इंडस्ट्री आली म्हणजे इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस चालतात आणि या प्रोसेसेसमध्ये वेस्ट प्रोडक्ट तयार होतात आणि हे वेस्ट प्रोडक्ट कुठं सोडल्या जातील? एन्व्हायरमेंटमध्ये. म्हणजे एन्व्हायरमेंटचं काय होणार आहे? पोल्युशन. काही हवेत सोडल्या जातात, काही पाण्यात सोडल्या जातात. हवेमध्ये सोडले तर एअर पोल्युशन होणार, पाण्यामध्ये सोडले तर वॉटर पोल्युशन होणार. अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेसचा जो यूज चालू आहे ना, जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा अति वापर चालू आहे साध्या सोप्या भाषेत आहे ना. जसं तुम्ही
KGF पिक्चर विषयी ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये खाणीमधून सोनं बाहेर काढणं चालू आहे ना. ते पाहिले असतील त्या पिक्चरचे सीन तुम्ही, किती खतरनाक वातावरण दिसते ते. अरे दिसते का, कारण ओव्हर यूज करू राहिला ना एन्व्हायरमेंटचा. ओके, तर नॅचरल रिसोर्सेसचा ओव्हर यूज म्हणू शकता. डिफॉरेस्टेशन, जंगल तोड होत आहे कारण लोकसंख्या वाढू राहिली, आणि लोकसंख्या वाढू राहिली तर लोकांना राहायला जागा लागेल, राहायला जागा लागेल तर एक्स्ट्राची जागा तर अर्थवर येणार नाही. जे आहे तेच युटिलाइज करावं लागेल, आणि जे आहे ते जर युटिलाइज करावी लागेल तर जंगल तोड होणारच आहे ना. जसं फॉर एक्झाम्पल काही वर्षा आधी जर तुम्ही आपल्या एरियात आले तर इथं सगळे झाडच झाडं होते या एरियात, आहे ना. आता गेल्या 10-12 वर्षात इथं आता इथचे झाड गायब झाले. हे साधं एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, आहे ना. मग असं मोठ्या प्रमाणात केल्या जाते. आता जसं फॉर एक्झाम्पल काही नवीन गावं तयार झाले इकडे, माहिती आहे ना नवीन गावं. कोणता प्रकल्प आहे तो, जीगाव प्रकल्प आहे ना. मग जीगाव प्रकल्पात काही गावं उठले आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेलं. आता ज्या दुसऱ्या ठिकाणी गाव प्रस्थापित झालं असेल तिथं झाडं गिडं असतील असतील ना, तोडा लागले असतील, लोकांची राहण्याची व्यवस्था तिथं करावी लागेल. म्हणजे असे मोठमोठे प्रकल्प जेव्हा येतात तेव्हा पण एन्व्हायरमेंटचं नुकसान होते. जसं फॉर एक्झाम्पल आपला शेगाव खामगाव रोड, आधी इतके झाडं होते या रोडनं, आता तुम्हाला माहित नाही समजा ही गोष्ट, कारण तुम्ही त्या रोडनं गेले पण नसाल जास्त, आणि खूप आधीची गोष्ट आहे जसं ते. तर या रोडने एवढे झाडं असायचे की शेगाव पासून खामगाव पर्यंत जायपर्यंत जर तुम्ही वन साइड चालले तर तुमच्या अंगावर ऊन बी ना पडे, एवढे झाडं होते. आणि आता शेगाव खामगाव रोडनं जा बरं तुम्ही, कारण तो रोड जेव्हा बनला तेव्हा सगळे झाडं तोडले, मोठे मोठे निंबाचे झाडं होते सर्व तोडले. मग याच्यामध्ये काय होत आहे, एन्व्हायरमेंटचं नुकसानच होत आहे ना. आता त्यांनी झाडं लावले परत बाजूला, तर आता होत आहेत ते मोठे, आहे ना. पण तरी बी हा इतका मोठा गॅप पडला ना, एवढे चांगले एवढे मोठे मोठे झाडं होते, आहे ना, ज्यांच्यापासून आपल्याला ऑक्सिजन भेटते, ते सगळे काटण्यात आले. म्हणजे जेवढंही डेव्हलपमेंट होत आहे, डेव्हलपमेंट झाली म्हणजे ते एन्व्हायरमेंटला काही ना काही अफेक्ट करतेच. ओके, त्यानंतर अनप्लॅन अर्बनायझेशन कॅन हार्म द एन्व्हायरमेंट. अनप्लॅन अर्बनायझेशन, शहरीकरण कसं अनप्लॅन, आहे ना. प्लॅनिंग ना काही केलं नाही, आपलं अनप्लॅनच आहे सगळं चालू. अरे कोणी कुठेही घर कुठेही प्लॉट घेते आणि कुठेही घर बांधते. अरे पाहिलं असेल ना तुम्ही, असंच आहे ना. म्हणजे आपलं जे काही अर्बनायझेशन होऊ राहिलं ते प्लॅनिंग नुसार होऊ राहिलं काय, नाही होऊ राहिलं. ठीक आहे, अनप्लॅन आहे सगळं. त्यानंतर बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर रिलेटेड टू इच अदर इन इकोसिस्टम, अँड इफ एनी ऑफ द फॅक्टर इज चेंज ऑर रिमूव्ड इट कॅन अफेक्ट द एंटायर इकोसिस्टम. इकोसिस्टम मला वाटते तुम्हाला 9th मध्ये एक चॅप्टर होतं इकोसिस्टमशी रिलेटेड, होतं का. वेगवेगळ्या इकोसिस्टम, वॉटर इकोसिस्टम असेल, है ना. वॉटर इकोसिस्टम मध्ये काय येतील, सगळे ॲक्वेटिक ॲनिमल्स येतील, ॲक्वेटिक प्लांट्स येतील, आहे ना, ते त्याच्यामध्ये येतील ॲक्वेटिक इकोसिस्टम मध्ये. त्याला वॉटर इकोसिस्टम नाहीत म्हणत, ॲक्वेटिक इकोसिस्टम म्हणतात, आहे ना. तर इकोसिस्टम मध्ये 2 फॅक्टर आहेत, एक बायोटिक आणि अबायोटिक. आणि त्याच्यामधला एखादा जरी फॅक्टर चेंज झाला, रिमूव्ह झाला, तो पूर्ण इकोसिस्टमला हार्मफुल आहे. जसं फॉर एक्झाम्पल एक तुम्ही फूड चेन नावाचा कॉन्सेप्ट ऐकला असेल. फूड चेन, तर फूड चेनला मराठीत काय म्हणा, अन्न साखळी, आहे ना, असं आहे ना ते अन्न साखळी. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक एक्झाम्पल बघितलं असेल की सगळ्यात पहिले गवत दाखवलं, अशी एक पुस्तकात डायग्राम होती तुमच्या. गवत, गवताला खाते नागतोळा, आहे ना, नागतोळ्याला खाते बेंडकी, आहे ना, असंच होतं ना. बेंडकीला खाते साप, सापाला खाते इगल. अरे पाहिलं असेल ना, हा इगलला कोण खाते, डिकम्पोजर्स मेल्यानंतर. अरे बघितलं ना. तर हे काय आहे, एक सायकल आहे, फूड चेन आहे इकोसिस्टम मधली. मग आता या फूड चेन मध्ये जर एखादा फॅक्टर जरी गायब झाला, फॉर एक्झाम्पल साप गायब झाला, तर बेंडक्यांचं प्रमाण लय होईल. अरे असं शिकले असाल ना तुम्ही. ठीक आहे, मग अशा केसमध्ये प्रत्येकाचं काहीतरी इम्पॉर्टन्स आहे इकोसिस्टम मध्ये. त्यातला कोणता जरी चेंज झाला किंवा रिमूव्ह झाला तो पूर्ण इकोसिस्टमला अफेक्ट करते. समजलं का, एकदम बेसिक आहे. नेक्स्ट, मग आता पोल्युशन काय असते. तर पोल्युशन काय आहे, एन्व्हायरमेंट मध्ये जे अनवॉन्टेड सबस्टन्स आहेत, है ना, ज्याची गरज नाही आहे, असे सबस्टन्स पोल्युशन करतात. तर अननेसेसरी अनएक्सेप्टेबल चेंजेस इन द एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट्स और ह्युमन ऍक्टिव्हिटी इज नोन ॲज पोल्युशन. तर पोल्युशन काय आहे, अनवॉन्टेड अनएक्सेप्टेबल चेंजेस आहेत जे एन्व्हायरमेंट मध्ये होऊ राहिले. ठीक आहे, आणि ते कोणामुळे होऊ राहिले, नॅचरली काही गोष्टी होत असतील, जसं भूकंप आला, ज्वालामुखी आला, सुनामी आली, आहे ना, किंवा काही आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड ऍक्टिव्हिटी, ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे. ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण पोल्युशन.
तर डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर, सॉइल that are harmful to humans and other living beings are called as pollution. तर पोल्युशन काय आहे की काही चेंजेस होऊ राहिले डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल असतील. कशामध्ये होऊ राहिले? एअरमध्ये, वॉटरमध्ये, सॉइलमध्ये, है ना, जे काय करतील ह्युमनला किंवा अदर लिव्हिंग बिंग्सला काय करतील, अफेक्ट करतील. ओके, त्यांना काय म्हणतो आपण? पोल्युशन. म्हणजे पोल्युशन झालं असं म्हणणार आपण. एअरला अफेक्ट केलं तर एअर पोल्युशन झालं, वॉटरला अफेक्ट केलं तर वॉटर पोल्युशन झालं. ठीक आहे. नंतर देर आर 3 मेन टाइप्स ऑफ पोल्युशन. पोल्युशन 3 मेन प्रकारचं आहे. कोणकोणतं? एअर, वॉटर, सॉइल. अजून सांगायचं असलं तर तुम्ही एक महत्वाचं कोणतं आहे रे? साऊंड पोल्युशन. साऊंडलाच तुम्ही म्हणता नॉईज, है ना, काय म्हणता याला? नॉईज पोल्युशन. हे पण पोल्युशनच आहे. ठीक आहे. तसे 3 मेन टाईप आहेत आणि चौथा तुम्ही साऊंड पोल्युशन, नॉईज पोल्युशन घेऊ शकता. हे पोल्युशनचे टाईप आहे. मग आता एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन हे तीन मेन पोल्युशन आहेत. आता या पोल्युशन मध्ये काय असेल तर जसं फॉर एक्झाम्पल कंपोनंट काय काय आहेत बा हे पोल्युशन करणार आहे. तर CO2 आणि CO, त्यानंतर हायड्रोकार्बन्स, त्यानंतर सल्फर, NOx, नॉक्स म्हणतात त्याला, म्हणजे नायट्रोजन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. एक्सच्या ठिकाणी 2 घेतला तर नायट्रोजन डायऑक्साईड, एक्सच्या ठिकाणी 1 घेतला तर नायट्रोजन मोनॉक्साईड. त्यानंतर हायड्रोजन सल्फाईड. हे झाले सगळे गॅसेस. काय झाले? गॅसेस सबस्टन्स. तर सॉलिड मध्ये काय? डस्ट आहे, ऍश आहे, कार्बन आहे, लीड आहे, ॲस्बेस्टॉस आहे. हे सगळे सॉलिड सबस्टन्स आहेत जे काय हे कंपोनंट्स काय करतात? एअर पोल्युशन. मग हे एअर पोल्युशन करतात. वॉटर पोल्युशन कोण करते? ऑइल अँड डेरिव्हेटिव्ह, कार्बोनिक कंपाऊंड्स, हेवी मेटल्स लाईक मर्क्युरी, लीड, कॅडमियम, हे जर सेडिमेंट्स, पॅथोजन्स, हे जर कशामध्ये आले? पाण्यामध्ये आले. पॅथोजन्स म्हणजे डिसीज कॉझिंग एजंट. पॅथोजन्स म्हणजे काय असतात? डिसीज कॉझिंग एजंट, ज्यांच्यामुळे डिसीज होतो. जसं सांगा बरं एक्झाम्पल. कोरोना, कोविड-19 म्हटलं होतं आपण त्याला, है ना, तो व्हायरस होता ना, त्याच्यामुळे डिसीज झाला की नाही? हा, तर ते पॅथोजन्स असतात. तर हे सगळे काय करतात? वॉटरचं पोल्युशन करतात. मग सॉइलचं पोल्युशन, ऑर्गॅनिक केमिकल्स, पेस्टिसाइड्स, रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल, ऑइल, टार, है ना. जसं साधं सोपं एक्झाम्पल सांगायचं झालं तर पेस्टिसाइड्स. पेस्टिसाइड्स म्हणजे बोलत जा रे. पेस्टिसाइड्स जे शेतामध्ये फवारतात त्याला काय म्हणतो आपण? पेस्टिसाइड्स. मग ते सॉइलचं पोल्युशन करतात की नाही? अरे करतात ना. हा, पेस्टिसाइड्स आहेत किंवा फर्टिलायझर्स आहेत, वेगवेगळे फर्टिलायझर्स यूज केल्या जातात. ओके, ते सॉइल पोल्युशन करते. मग आता याचे कॉज, द इमिशन्स रिलीज फ्रॉम केमिकल इंडस्ट्रीज, ऑटोमोबाईल्स, बर्निंग ऑफ गार्बेज, बर्निंग ऑफ फ्युएल्स लाईक कोल, पेट्रोलियम, है ना. म्हणजे एअर पोल्युशन होते कशामुळे? याचं कारण काय आहे? तर याचं कारण काय आहे? केमिकल रिलीज होतात इंडस्ट्रीमधून. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी इंडस्ट्री बघितली तर इंडस्ट्रीमधून तुम्हाला धूर बाहेर निघता वेळेत दिसते. त्या धूरमध्ये काय आहेत? वेगवेगळे गॅसेस आहेत, है ना. ते काय करतील? एअरचं पोल्युशन करतील. ऑटोमोबाईल्स म्हणजे आपले व्हेकल्स मध्ये सायलेन्सर लागेल असते, सायलेन्सर मधून धूर बाहेर निघते, कारण त्याच्यामध्ये काय केल्या जाते? पेट्रोल डिझेलला बर्न केल्या जाते इंजिनच्या आतमध्ये, आणि त्या बर्निंग पासून काय तयार होते? हे गॅसेस तयार होतात जे एअरला पोल्यूट करतात. त्यानंतर बर्निंग ऑफ गार्बेज, कचरा जाळला, है ना, त्याच्यामधून पण गॅसेस निघतात. त्यानंतर बर्निंग ऑफ फ्युएल्स, पेट्रोलियम सांगितलं मी तुम्हाला. मग आता वॉटर पोल्युशन कशामुळे? ते रिलीजेस ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. इंडस्ट्रीमधून वेगवेगळे वेस्ट सबस्टन्स बाहेर निघतात आणि ते पाण्यामध्ये सोडून देतात इंडस्ट्रीमधले. किंवा डोमेस्टिक वेस्ट म्हणजे आपल्या घरगुती, आपल्या घरातलं सांडपाणी, हे पण आपण नदीमध्ये शेवटी जाते. कुठं? तुम्ही जर खेड्यागावात गेलेत तुम्हाला माहित पडते की आपल्या घरातलं जे पाणी निघते ते नाल्यानं जाते आणि शेवटी कुठे चाललं जाते? नदीत चाललं जाते. ओके, नदीचं स्वच्छ पाणी पाहिलंच असेल तुम्ही, नाही की नाही. त्यानंतर केमिकल डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्रीमधून वेगवेगळे केमिकल डिस्चार्ज होतात इनटू वॉटर बॉडीज म्हणजे जसं रिव्हर, वॉटर बॉडी म्हणणार आपण. ठीक आहे. तर तलाव असेल, त्यानंतर नदी असेल, नाले असतील, यांना वॉटर बॉडीज म्हणतो आपण. तर त्याच्यामध्ये हे इंडस्ट्रीमधले केमिकल्स सोडले जातात जे काय करतील? वॉटर पोल्युशन. त्यानंतर पेस्टिसाइड्स यूज इन ऍग्रिकल्चर ऑल्सो रिच वॉटर बॉडीज. म्हणजे आता ऍग्रिकल्चर मध्ये ज्या पेस्टिसाइड्स फवारल्या, ओके, मग आता हे पण काय होणार आहे? ह्या पेस्टिसाइड ज्या आहेत फवारल्यानंतर समजा पाणी आलं तर पाण्यासोबत वाहून जातील, आणि वाहून जाणार कुठे? नदी नाल्यांमध्ये.
ओके, तर वॉटरचं पोल्युशन करतील. त्यानंतर सॉइल पोल्युशन इमिशन्स रिलीज फ्रॉम केमिकल इंडस्ट्रीमधून काही गोष्टी इमिट केल्या जातात, बाहेर निघतात आहे ना. त्यानंतर मायनिंग, बायोमेडिकल वेस्ट म्हणजे जे दवाखान्यामधून बाहेर निघते. आता दवाखान्यामध्ये गेले तुम्ही, 3 कलरच्या पेट्या दिसतात वाटते तिथं, पाहिल्या का? कोणकोणती असते? रेड, गेले की नाही दवाखान्यात? हा, दवाखान्यात गेले असाल तर 3 प्रकारच्या पेट्या असतात, अलग अलग कचरा टाका लागते आहे ना. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल काही बॉडी पार्ट्स असतील, दवाखान्यामध्ये बॉडी पार्ट्स बाहेर निघतात ना ऑपरेशन केल्यानंतर, ते वेगळ्या डस्टबिन मध्ये असतात आहे ना. सिरिंज असेल, सलाईन असेल आहे ना, हे वेगळ्या डस्टबिन मध्ये असेल, आपला साधावाला कचरा वेगळ्या डस्टबिन मध्ये असेल आहे ना. अशा वेगवेगळ्या डस्टबिन्स असतात. ओके, तर ते बायोमेडिकल वेस्ट आहे. आता हे बायोमेडिकल वेस्ट पण कुठं टाकले जाते? जमिनीच्या आतमध्ये, सॉइल मध्येच टाकले जाते. आणि एक्सेसिव्ह यूज ऑफ पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स, ते तर सांगितलंच मी. आणि डम्पिंग ऑफ डोमेस्टिक वेस्ट, डम्पयार्ड असतात, माहितीये का? डम्पयार्ड म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपल्या शेगावातून एक गाडी फिरते कचरा जमा करणारी, गाणं वाजते ते, आहे की नाही? हा, मग आता ह्या कचरा नेऊन काय त्याच्या घरी ठेवून राहिले काय? मग कुठे चालले कचरा घेऊन चालले डम्पयार्ड मध्ये. कुठं आहे डम्पयार्ड? शेगावात गौलखेड रोडवर आहे. कुठं आहे? गौलखेड रोडवर, जाऊन पहा एकदा आहे ना. तर हे सगळं डम्पयार्ड मध्ये नेऊन टाकतात तुमच्या घरातला कचरा. ओके, डम्पयार्ड म्हणतात त्याला. मग ते आता डम्पिंग ऑफ डोमेस्टिक वेस्ट आपण डम्प करणार आहोत, कुठं टाकू राहिले? मातीतच टाकू राहिले ना, सॉइल पोल्युशनच होईल ना. ठीक आहे, तर हे सॉइल पोल्युशनचे कारण आहेत, समजलं काय? हे सगळं बेसिक होतं, हे तुम्हाला 10व्या वर्गाला होतं. याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न येईल नाही येईल याची काहीच गॅरंटी नाही आहे ना, कारण हे प्रश्न विचारण्यासारखं नाहीच आहे. हे तर 8व्या 9व्या 10व्या वर्गात तुम्ही शिकेला. ओके, तर मेन जे चॅप्टर आहे ते सुरू झालं आपलं इथून, ग्रीन केमिस्ट्री. चॅप्टरचं नावच आहे ना आपल्या ग्रीन केमिस्ट्री. मग आता ग्रीन केमिस्ट्री काय आहे? माझा आवाज ऑडिबल आहे का सर्वांना, की वाढवू थोडा? ऑडिबल आहे ना? ठीक आहे, बघा. तर ग्रीन केमिस्ट्री काय आहे? हिरवी केमिस्ट्री आहे का? ग्रीन केमिस्ट्री हिरवं रसायनशास्त्र आहे ना, मराठीत जर म्हटलं तर असं काही नाहीये. ग्रीन केमिस्ट्री, ग्रीन शब्द आहे म्हणजे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड शब्द आहे. ठीक आहे, मग ग्रीन केमिस्ट्री काय म्हणते? इज द यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन. म्हणजे केमिस्ट्रीचा यूज करा कशासाठी? पोल्युशनला प्रिव्हेंट करण्यासाठी. म्हणजेच एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करायचं आहे ना, म्हणजे हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेडच आहे. तर यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन बाय एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन केमिकल प्रोडक्ट्स अँड प्रोसेसेस. म्हणजे आपल्याला अशा काही केमिकल रिॲक्शन्स डिझाईन करायच्या आहेत ज्या काय असतील, एन्व्हायरमेंट कॉन्शियस असतील, आणि अशा प्रोसेस आपल्याला बनवायच्या आहेत दॅट रिड्यूस ऑर एलिमिनेट द यूज ऑफ जनरेशन ऑफ हजार्डस सबस्टन्स. म्हणजे अशा काही केमिकल प्रोसेस डिझाईन करा की त्याच्यामध्ये हजार्डस सबस्टन्स जनरेट नाहीच झाले पाहिजेत, किंवा कमीत कमी जनरेट झाले पाहिजे. आता जर कमीत कमी हजार्डस म्हणजे घातक आहे ना, घातक असे सबस्टन्स जे एन्व्हायरमेंटला घातक आहेत असे सबस्टन्स जर कमीत कमी तयार झाले, चांगली गोष्ट आहे. तयार झाले नाहीत तर त्याच्याहून चांगली गोष्ट आहे. म्हणजे केमिस्ट्रीचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे? पोल्युशनचं प्रिव्हेन्शन करायचं आहे, आणि त्याच्यासोबतच अशा काही प्रोसेसेस डेव्हलप करायच्या आहेत ज्या कमी हजार्डस सबस्टन्स तयार करतील किंवा निग्लिजिबल तयार करतील हजार्डस सबस्टन्स. त्याच्यामुळे काय होणार? एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन होणार. बरोबर, तर याला आपण ग्रीन केमिस्ट्री म्हणतो. म्हणजे ग्रीन केमिस्ट्रीचा उद्देश काय आहे? की अशा काही केमिकल प्रोसेस डेव्हलप करणं ज्या पोल्युशनला प्रिव्हेंट करतील, कमी हजार्डस सबस्टन्स तयार करतील. समजलं ग्रीन केमिस्ट्री काय आहे? तर एक्झाम मध्ये, बोर्ड एक्झाम मध्ये ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन विचारू शकतात. तर डेफिनेशन समजली. नेक्स्ट दुसरं काय की इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. आता ग्रीन केमिस्ट्रीचे इम्पॉर्टन्स काय आहेत? तर ग्रीन केमिस्ट्री इज अन अप्रोच टू केमिस्ट्री दॅट एम्स टू मॅक्झिमाइज इफिशियन्सी अँड मिनिमाइज हजार्डस इफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ अँड एन्व्हायरमेंट. ग्रीन केमिस्ट्रीचा एम काय आहे? ग्रीन केमिस्ट्रीचा एम आहे की मॅक्झिमाइज इफिशियन्सी वाढवणं आणि मिनिमाइज हजार्डस इफेक्ट कमी करणं. ज्याच्यामुळे काय होणार आहे? ह्युमन हेल्थ आणि एन्व्हायरमेंटवर कमी इफेक्ट होईल. बरोबर, हे एम आहे कशाचं? ग्रीन केमिस्ट्रीचं. आणि तो कॉन्सेप्ट ऑफ ग्रीन केमिस्ट्री वॉज कॉइन बाय, हे कोण सांगितलं होतं? पॉल टी
अनास्टस. काय नाव आहे? पॉल टी अनास्टस. आणि ग्रीन केमिस्ट्री इज द यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन, है ना. तेच आहे डेफिनेशन आहे ते सांगितले मी हे आधीच तुम्हाला. ठीक आहे. नंतर ड्यू टू इन्क्रीज इन ह्युमन पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढू राहिली है ना. आपण सध्या पूर्ण जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहोत है ना. चीन सोबत आपलं पटत नव्हतं है ना. चीन पहिल्या क्रमांकावर होता लोकसंख्येच्या बाबतीत, माहिती असेल. आपण दुसऱ्या क्रमांकावर होतो. आपल्याला चीनला हरवायचं होतं कशात तरी. कशात हरवलं? लोकसंख्येच्या बाबतीत, आहे की नाही. चीन पहिल्या क्रमांकावर होता. आता जनगणना झाली 2020-21 मध्ये, तेव्हा पहिल्या क्रमांकावर आपण गेलो. तर या गोष्टीसाठी एकदा पहिल्या नंबरवर कुठे तर गेलो, आहे की नाही. हा, भरपूर लोकसंख्या आहे आपली, जवळपास 150 कोटी आहे ना, एवढी लोकसंख्या आहे आपल्या देशाची. ओके. तर चीनला आपण हरवलं. पाकिस्तानला सपोर्ट करते ते, मग हरवा लागेलच, कुठे ना कुठे तर हरवा लागेल की नाही. तर ड्यू टू इन्क्रीज इन ह्युमन पॉप्युलेशन है ना, ह्युमन पॉप्युलेशन वाढत आहे. तर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन है ना, इंडस्ट्रीचं रिव्हॉल्युशन होत आहे इंडस्ट्री फील्ड मध्ये. एनर्जी क्रायसिस अँड एन्व्हायरमेंटल पोल्युशन आर हायलाइटेड मेजर ग्लोबल प्रॉब्लेम्स इन 21st सेंचुरी. सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहे ते सध्याचे है ना, 21व्या शतकातले सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहे ते. टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ एनर्जी क्रायसिस, पोल्युशन, सेव्ह नॅचरल रिसोर्सेस, वी नीड टू इम्प्लिमेंट 12 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री इन्स्युएटेड बाय पॉल अनास्टस व्हेरेवर पॉसिबल. तर हे जे पॉल टी अनास्टस आहेत, यांनी 12 प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे. त्यांचा यूज करून आपण काय करू शकतो, साध्या सोप्या भाषेत एन्व्हायरमेंटला कमी हानी पोहोचेल असे कामं करू शकतो. ठीक आहे. त्या 12 प्रिन्सिपलचा वापर करून ज्या काही आपण केमिकल प्रोसेसेस करत आहोत, त्याच्यामध्ये जे बाय प्रोडक्ट्स तयार होत असतील, हजार्डस सबस्टन्स तयार होत असतील, ते मिनिमाइज करू शकतो आपण. म्हणजेच काय, तर हे जे काही प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम कमी करण्याचं काम हे 12 प्रिन्सिपल करतात ग्रीन केमिस्ट्रीचे. समजला कॉन्सेप्ट? ठीक आहे. नंतर मग आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय आहे, हे पण डेफिनेशन एक्झाम मध्ये विचारू शकतात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय असते? सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज द डेव्हलपमेंट दॅट मीट्स द नीड ऑफ प्रेझेंट विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर ओन नीड. याचा अर्थ काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे अशी डेव्हलपमेंट आहे ना, जे काय करते, सध्याचे जे लोक आहेत, म्हणजे सध्याची जी पिढी आहे, त्या पिढीची गरज पूर्ण करणे. म्हणजे आपली गरज पुरी झाली पाहिजे, बरोबर. पण आपली गरज पूर्ण करता करता सगळे नॅचरल रिसोर्सेस संपून टाकायचे नाहीत. तर आपल्याला ते पुढच्या फ्युचर जनरेशनसाठी राखून ठेवायचे आहेत. म्हणजे आपली गरज पूर्ण करायची तर आहेच, आणि विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर ओन नीड. म्हणजे फ्युचर जनरेशनला त्यांची गरज कॉम्प्रोमाइज करायचं काम नाही पडलं पाहिजे. अशी डेव्हलपमेंट करा ज्या डेव्हलपमेंटमुळे सध्याच्या जनरेशनच्या गरजा पूर्ण होतील आणि पुढच्या जनरेशनला त्यांच्या गरजा कॉम्प्रोमाइज करायची गरज पडणार नाही. म्हणजे त्यांच्यासाठी पण आपल्याला हे नॅचरल रिसोर्सेस राखून ठेवायचे आहेत. समजलं? जसं पेट्रोल डिझेल आपण वापरू आलो, एवढं वापरू आलो खतम करून टाकू, असं करायचं नाहीये. आपणही यूज करायचं आहे. आणि म्हणूनच तर आता अल्टरनेटिव्ह निघले है ना, की जसं आता इलेक्ट्रिक व्हेकल्स आले, आणि आपला क्लास याला खूप मोठ्या प्रमाणात समर्थन करते, है की नाही. की कारण आपले जे टीचर्स आहेत सगळे इलेक्ट्रिक व्हेकल वापरतात, बरोबर आहे ना. तर जे पेट्रोल डिझेल आहे हे नॅचरल रिसोर्सेस आहेत है ना, जर याचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन केलं संपून जातील है ना. म्हणूनच सरकार एक नवीन उपक्रम राबवत असते. जसं फॉर एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला, इलेक्ट्रिक व्हेकल्स है ना, इलेक्ट्रिक व्हेकल्स आले. तर इलेक्ट्रिक व्हेकल्स आल्यामुळे पेट्रोल पंपावर जायची गरज पडत नाही. म्हणजे पेट्रोल तुम्ही यूज करणार नाही, डिझेल तुम्ही यूज करणार नाही. ओके. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि पुढच्या जनरेशनला त्यांच्या गरजा कॉम्प्रोमाइज करायचं काम पडलं नाही पाहिजे. अशी डेव्हलपमेंट करायची आहे, त्याला म्हणतो आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट. डेफिनेशन महत्वाची बोर्ड एक्झाम साठी. ठीक आहे. नंतर मग आता हाऊ कॅन वी अचीव सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी अचीव करसाल तुम्ही? तर हे अचीव करण्यासाठी आपल्याला अशी डेव्हलपमेंट करायची आहे जे आपल्या गरजा तर पूर्ण करीलच आणि फ्युचर जनरेशनच्या गरजा पण कॉम्प्रोमाइज करू देणार
नाही. आणि हे डेव्हलपमेंट करायचे असेल तर पॉल टी अनास्टस यांनी जे 12 प्रिन्सिपल सांगितले आहेत केमिस्ट्रीचे ते आपल्याला यूज करणं आहे ना. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॅन बी अचीव्ड बाय अडॅप्टिंग 12 प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्रीचे हे जे 12 प्रिन्सिपल आहेत यांचा यूज करून आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट अचीव करू शकतो. समजलं? नेक्स्ट, मग आता हे जे 12 प्रिन्सिपल आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे हे कोणते आहेत? तर हे 12 प्रिन्सिपलचे नाव आहेत फक्त, आणि प्रत्येक प्रिन्सिपल आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे. मग आता पहिलं आहे प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट. आता हे डिटेलमध्ये मी शिकवणार होतो. वेस्टला प्रिव्हेंट करा किंवा जे बाय प्रोडक्ट तयार होऊ राहिले ते तयार होऊ देऊ नका. दुसरं ॲटम इकॉनॉमी. फक्त नावं सांगतो मी, एक्सप्लेन नंतर करतो. ठीक आहे. पहिलं कोणतं आहे? प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट. दुसरं कोणतं आहे? ॲटम इकॉनॉमी. तिसरं लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. चौथं डिझायनिंग सेफर केमिकल्स. पाचवं यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. सहावं डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी. ठीक आहे. सातवं यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. आठवं रिड्यूस डेरिव्हेटिव्ह मिनिमायझेशन ऑफ स्टेप्स. त्यानंतर 9 यूज ऑफ कॅटॅलिसिस. 10 डिझाईन फॉर डिग्रेडेशन. 11 रियल टाइम अनालिसिस पोल्युशन प्रिव्हेन्शन. आणि शेवटचं 12 सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन. हे 12 प्रिन्सिपल्स आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे. तर या प्रत्येकाचा उद्देश काय आहे तो तुम्हाला सांगून देतो मी. या प्रत्येकाचा उद्देश आहे की एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. त्याच्यासाठी कमीत कमी बाय प्रोडक्ट्स तयार झाले पाहिजेत, कमीत कमी वेस्ट तयार झालं पाहिजे, जे वेस्ट तयार होऊ राहिलं ते हजार्डस नसलं पाहिजे. हाच उद्देश आहे या 12 प्रिन्सिपलचा. ठीक आहे. मग आपण एक एक डिस्कस करू आता. सगळ्यात पहिलं आहे प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट. पहिलं प्रिन्सिपल प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट. नावातूनच तर समजते वेस्टला काय करायचंय? प्रिव्हेंट. किंवा बाय प्रोडक्ट प्रिव्हेंट करायचे आहेत. मग आता प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट मध्ये काय म्हणते? अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल. हे प्रिन्सिपल काय सांगते आपल्याला? ऑफ ग्रीन केमिस्ट्री प्रायोरिटी इज गिवन फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट रॅदर दॅन क्लिनिंग अप अँड ट्रीटिंग वेस्ट आफ्टर इट हॅज बीन जनरेटेड. याचं म्हणणं काय आहे? याचं म्हणणं आहे जसं साध्या सोप्या भाषेत आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अरे ऐकलं असेल ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे एखादी गोष्ट होण्याच्या आधीच, म्हणजे ते एखादी गोष्ट झालीच नाही पाहिजे याचा प्रयत्न करा, कारण झाल्यावर तुम्हाला तिला क्युअर करावं लागेल. पण झाल्यावर केल्यापेक्षा होऊच न देणं कधीही चांगलं आहे ना. समजलं का? तर या प्रिन्सिपलचा अर्थ तोच आहे की प्रायोरिटी इज गिवन फॉर प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट. प्रायोरिटी, महत्व कशाला द्यावं लागते? वेस्ट तयार झालं नाही पाहिजे, प्रिव्हेंट करायचं आपल्याला, ते तयार झालं नाही पाहिजे. रॅदर दॅन क्लिनिंग अप, कारण तयार झालं तर हे वेस्ट आपल्याला क्लीन करावं लागेल. ऑर ट्रीटिंग वेस्ट आफ्टर इट हॅज बीन जनरेटेड, किंवा ते तयार झाल्यावर त्याची आपल्याला काहीतरी ट्रीटमेंट करावी लागेल. जसं फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीमध्ये जे काही वेस्ट तयार होते है ना, तर सरकारनं काही नियम लावून दिले त्याच्यावर. ते वेस्ट डायरेक्ट एन्व्हायरमेंटमध्ये सोडू शकत नाहीत, त्यांच्यावर त्याला पहिले काहीतरी ट्रीटमेंट करावं लागते. त्याला मोर हजार्डस मधून लेस हजार्डस मध्ये कन्वर्ट करावं लागते आणि मगच एन्व्हायरमेंटमध्ये सोडावं लागते. पण हे वेस्ट जर तयारच झालं नाही तर मोर हजार्डसचं लेस हजार्डस करायची गरज पडेल का? म्हणजे आपल्याला त्याला प्रिव्हेंटच करायचं आहे, वेस्टला प्रिव्हेंटच करायचा. अजून क्लास सुरूच झाला आणि तुम्ही माना टाकल्या, सुरूच झालं. आणि काहीतरी कामाचं आहे, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे, म्हणजे आपल्या कामाचं आहे की नाही. तर ऐकलं पाहिजे आपण, असं सरळ बसायचं, तट बसायचं आहे की नाही. बडे बडे सावधान, नाही की नाही. म्हणजे काय होत नाही, काही काही जणांनी ते अशा खुट्या लावणं चालू केल्या. हे पडलं नाही पाहिजे ना खाली, अशा खुट्या लावल्या ना, लावतात ना. तर डेस्क बेंच आणल्यापासून तोच फायदा झाला तुम्हाला आहे की नाही. अशा खुट्या लावायला भेटू राहिल्या. पहिले चेअरवर होत्या तर अशा खुट्या काही लावता येत नव्हत्या. पळत नाही हे मान खाली, पळत नाही, अशी धरली नाही तरी राहते ते है ना. सपोर्ट आहे तिला है ना, आपल्या बॉडीमध्ये हिला सपोर्ट आहे, पडणार नाही खाली. त्यामुळे अशा हात काही लावत नका जाऊ. ठीक आहे. नंतर बघा, तर आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आहे आपल्याला? टू डेव्हलप. काय डेव्हलप करायचं आपल्याला? झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी है ना.
आपल्याला वेस्टला जर प्रिव्हेंट करायचं आहे तर आपल्याला अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची आहे ज्याच्यामध्ये झिरो वेस्ट तयार होईल. झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी, ज्याला म्हणतात ZWT, झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. कधी कधी याचा फुल फॉर्म विचारतात, ZWT चा फुल फॉर्म काय, तर झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. आणि झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी जे आहे हे काय सांगते आपल्याला, इन अ केमिकल सिंथेसिस वेस्ट प्रोडक्ट शुड बी झिरो ऑर मिनिमम. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी केमिकल सिंथेसिस करू राहिले, काहीतरी बनवून राहिले, तर त्याच्यामध्ये जे वेस्ट तयार होऊ राहिलं ते झिरो असलं पाहिजे किंवा मिनिमम. झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी आहे याचा अर्थ वेस्ट झिरोच पाहिजे असं काही नाही आहे. कमीत कमी बनलं तरी त्याला झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतात. एक तर झिरो, एक तर मिनिमम. त्यानंतर इट ऑल्सो एम्स टू यूज द वेस्ट प्रोडक्ट ऑफ वन सिस्टीम ॲज द रॉ मटेरियल फॉर अदर सिस्टीम. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याचं म्हणणं काय आहे, जर एखाद्या सिस्टीम मध्ये म्हणजे एखाद्या प्रोसेसमध्ये वेस्ट तयार झालं तर ते वेस्ट तुम्ही दुसऱ्या एखाद्या प्रोसेसमध्ये रॉ मटेरियल म्हणून वापरा. एखाद्या याच्यामध्ये जे काही वेस्ट तयार होणार प्रोसेसमध्ये, ते वेस्ट फेकून न देता ते दुसऱ्या कुठेतरी यूज करता येते का आपल्याला, त्याचा विचार करा. तसं काहीतरी सिंथेसिस करा. जसं फॉर एक्झाम्पल बॉटम ॲश ऑफ थर्मल पॉवर स्टेशन कॅन बी यूज ॲज अ रॉ मटेरियल फॉर सिमेंट अँड ब्रिक इंडस्ट्री. याचा अर्थ काय, बॉटम ॲश थर्मल पॉवर स्टेशन, जसं फॉर एक्झाम्पल आपल्या जवळपास आहे का थर्मल पॉवर स्टेशन, ज्याला मराठीत म्हणतात औष्णिक विद्युत केंद्र, जिथं कोलला जाळून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. बरोबर आहे का, आहे का आपल्या जवळपास, कुठे आहे, पारस आहे ना, पारसला औष्णिक विद्युत केंद्र आहे. मग तिथं ॲश तयार होते, अभिषेकची ॲश नाही. ॲश म्हणजे राख म्हणतो आपण याला, है ना. तर हे कोल जळल्यानंतर तयार होते. मग आता हे जे ॲश तयार होऊ राहिली है ना, हे ॲश फेकून द्यायची नाही. याचा वापर करायचा कोणत्या इंडस्ट्रीमध्ये, सिमेंट इंडस्ट्रीमध्ये, ब्रेक इंडस्ट्रीमध्ये, जिथं विटा बनवल्या जातात, सिमेंट बनवल्या जाते है ना, सिमेंट बनवल्या जाते, त्याच्यामध्ये हे ॲश आपण रॉ मटेरियल म्हणून वापरतो. समजलं. म्हणजे एका मधला जो वेस्ट प्रोडक्ट आहे तो दुसऱ्यामध्ये रॉ मटेरियल म्हणून आपण यूज केला. चांगली गोष्ट आहे ना, है ना. म्हणजे तो एन्व्हायरमेंट मध्ये डंप करायचं काम नाही. ओके. नंतर इफ्लुएंट्स कमिंग आउट ऑफ क्लिन्झिंग ऑफ मशिनरी पार्ट्स मे बी यूज ॲज अ कुलंट वॉटर इन थर्मल पॉवर स्टेशन. म्हणजे जे मशिनरी पार्ट्स काय करतो आपण, क्लीन करतो आहे ना, तर क्लीन करायसाठी काहीतरी वापरणार आहोत. मग ते बाहेर निघेल, मग ते जे बाहेर निघलं ते फेकून न देता त्याचा वापर कुठे करायचा आहे, यूज ॲज अ कुलंट वॉटर इन थर्मल पॉवर स्टेशन. थर्मल पॉवर स्टेशन मध्ये कुलंट म्हणून त्याचा वापर करायचा. कुलंट काय असते, ते दुसऱ्याला कूल करेल, त्याला आपण काय म्हणणार, कुलंट. कारण थर्मल पॉवर स्टेशन आहे म्हणजे तिथं काही तर गरम असेल, आणि ते गरम थंड करण्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. म्हणजे एकाचं वेस्ट दुसऱ्याचं रॉ मटेरियल म्हणून आपण यूज केलं. समजलं का. याला म्हणतात प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट. म्हणजे जे वेस्ट तयार होईल किंवा बाय प्रोडक्ट तयार होईल ते आपण प्रिव्हेंट करेल. ठीक आहे. झिरो वेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर करून, ZWT. समजलं पहिलं. दुसरा आहे ॲटम इकॉनॉमी. हे पहिलं आणि दुसरं खूपच महत्वाचं आहे ना. दुसरा ॲटम इकॉनॉमी. आता ॲटम इकॉनॉमी कशाला म्हणतात, ॲटम इकॉनॉमी पहिले तर डेफिनेशन एक्झाम मध्ये विचारू शकतात. ॲटम इकॉनॉमी इज अ मेजर of the amount of atoms from the starting material that are present in the useful product at the end of the chemical process. तुम्ही एखादी केमिकल प्रोसेस केली, पण केमिकल प्रोसेस केली म्हणजे सुरुवातला काहीतरी घेतलं असेल, मग सुरुवातला जे तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यापासूनच तुमचा प्रोडक्ट तयार झाला, त्याच्यापासूनच तुमचा बाय प्रोडक्ट तयार झाला. प्रोडक्ट म्हणजे जो तुमच्या कामाचा आहे, बाय प्रोडक्ट तुमच्या कामाचा नाही आहे, साध्या सोप्या भाषेत. मग तुमच्याजवळ जो सुरुवातला रिॲक्टंट होता त्याच्यापासून प्रोडक्ट तयार झाला आणि बाय प्रोडक्ट तयार झाला. म्हणजे रिॲक्टंट दोन पार्ट मध्ये गेला, प्रोडक्ट मध्ये आणि बाय प्रोडक्ट मध्ये. मग हा रिॲक्टंट प्रोडक्ट मध्ये जेवढा जास्त जाईल है ना, म्हणजे रिॲक्टंट मधले जेवढे जास्त ॲटम्स प्रोडक्ट मध्ये जातील तेवढा बाय प्रोडक्ट कमी तयार होईल. म्हणजे ॲटम इकॉनॉमी जास्त असेल. समजलं. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या रिॲक्टंट मध्ये 10 ॲटम्स होते आणि 10 ॲटम्स पैकी 8 ॲटम्स तुमच्या मेन प्रोडक्ट मध्ये आहेत, जो तुमच्या कामाचा आहे, डिझायर्ड प्रोडक्ट आहे, आणि 2च प्रोडक्ट बाय प्रोडक्ट मध्ये आहेत है ना. तर ॲटम इकॉनॉमी चांगली आहे. पण तेच जर
10 पैकी 2च तुमच्या डिझायर्ड प्रोडक्ट मध्ये असतील आणि 8 ऍटम बाय प्रोडक्ट मध्ये असतील, तर त्या रिॲक्शनची ऍटम इकॉनॉमी चांगली आहे का? नाही. समजली का ऍटम इकॉनॉमी काय आहे? म्हणजे तुमचा जो डिझायर्ड प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये तुमच्या रिॲक्टंट मधले मॅक्सिमम ऍटम्स असले पाहिजेत, तेव्हा ऍटम इकॉनॉमी चांगली आहे असं आपण म्हणणार. तर पहिले तर ऍटम इकॉनॉमीची डेफिनेशन लर्न करा, ते तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारू शकता. मग गुड ऍटम इकॉनॉमी मीन्स, गुड ऍटम इकॉनॉमी म्हणजे काय सांगितलं मी तसं. मोस्ट ऑफ द ऍटम्स ऑफ रिॲक्टंट आर इनकॉर्पोरेटेड इन द डिझायर्ड प्रोडक्ट and only small amount of unwanted byproducts are formed and hence lesser problem of waste disposal. याचं म्हणणं काय आहे? याचं म्हणणं आहे की गुड ऍटम इकॉनॉमीचा अर्थ काय आहे की रिॲक्टंट मधले जास्तीत जास्त ऍटम कशामध्ये इनकॉर्पोरेट झाले? तुमच्या डिझायर्ड प्रोडक्ट मध्ये जो तुमच्या कामाचा आहे, आणि स्मॉल अमाऊंट मध्ये कशामध्ये गेले? बाय प्रोडक्ट मध्ये जो अनवॉन्टेड आहे, ज्याची गरज नाहीये. मग अनवॉन्टेड मध्ये कमी गेले तर वेस्ट कमी तयार झालं की नाही? वेस्ट कमी झालं तयार तर वेस्ट डिस्पोजलचा प्रॉब्लेम कमी आहे. समजलं? नंतर जसं कॉन्सेप्ट ऑफ ऍटम इकॉनॉमी गिव्स द मेजर ऑफ द अनवॉन्टेड प्रोडक्ट प्रोड्यूस इन अ पर्टिक्युलर रिॲक्शन. म्हणजे ऍटम इकॉनॉमी वरून तुम्ही काय सांगू शकता की अनवॉन्टेड प्रोडक्ट किती तयार होऊ राहिला, जो डिझायर्ड प्रोडक्ट आहे तो किती तयार होऊ राहिला, सांगू शकता ना. जसं फॉर एक्झाम्पल आता अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. हे एक ट्रेलर म्हणून एक क्वेश्चन दिला मी. पहिले तर पर्सेंट ऍटम इकॉनॉमीचा फॉर्म्युला महत्वाचा आहे, जो तुम्हाला माहिती पाहिजे, जो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात किंवा डेफिनेशन विचारू शकतात किंवा एमसीक्यू मध्ये हा फॉर्म्युला येऊ शकते. तर पर्सेंट ऍटम इकॉनॉमी काय? पर्सेंट आहे म्हणून मल्टिप्लाय बाय, पर्सेंटेज आलं म्हणजे मल्टिप्लाय बाय 100. आता काय म्हणत आहे पहा, फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर्ड प्रोडक्ट. जो तुमचा डिझायर्ड प्रोडक्ट आहे त्याचं फॉर्म्युला वेट काढा. कसं काढायचं ते शिकू तुम्ही. त्याच्या फॉर्म्युल्यावरून त्याचं वेट काढा साध्या सोप्या भाषेत. तुम्ही काढलं नाही का मॉलिक्युलर मास? मॉलिक्युलचा मास काढतो आपण, बस तसंच करायचं आहे आपल्याला. तर फॉर्म्युला वेट काढा तुमच्या डिझायर्ड प्रोडक्टचं, आणि डिवाइडला काय आहे? सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल द रिॲक्टंट यूज इन द रिॲक्शन. आणि डिवाइड मध्ये काय आहे? सगळ्या रिॲक्टंटचं फॉर्म्युला वेट. म्हणजे रिॲक्टंटचं फॉर्म्युला वेट खाली आणि जो डिझायर्ड प्रोडक्ट आहे त्याचं वर, आणि मल्टिप्लाय बाय 100. म्हणजे फॉर्म्युला वेट ऑफ डिझायर्ड प्रोडक्ट डिवाइड बाय सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल रिॲक्टंट यूज इन द रिॲक्शन. जशी हे एक रिॲक्शन आहे, या रिॲक्शन मध्ये तुम्ही कन्व्हर्जन करू राहिले कशाचं? ब्युटेन 1 ऑलचं. कशामध्ये? 1 ब्रोमो ब्युटेन मध्ये. ब्युटेन 1 ऑलचं कन्व्हर्जन कशामध्ये? 1 ब्रोमो ब्युटेन मध्ये. आणि हे करण्यासाठी तुम्ही रिॲक्शन कोणासोबत करता? NaBr आणि H2SO4. म्हणजे मी रिॲक्शन सांगतो. ब्युटेन 1 ऑल आहे. काय दिलं तुम्हाला? ब्युटेन 1 ऑल. काय असेल फॉर्म्युला? झोपले का? फॉर्म्युला काय असेल? ब्यूट म्हणजे 4 कार्बन, 1 2 3 4, आणि N सिंगल बॉन्ड. पहिल्यावर ऑल म्हणजे OH, पहिल्यावर OH असं आहे. आता हायड्रोजन ऍडजस्ट केले, ठीक आहे. आता याची रिॲक्शन तुम्ही कोणासोबत केली म्हणते? कोणासोबत केली? NaBr आणि H2SO4. NaBr आणि H2SO4, ठीक आहे. तर हा ब्युटेन 1 ऑल होता, त्याच्यापासून काय तयार करायचं आहे म्हणते? 1 ब्रोमो ब्युटेन. आता 1 ब्रोमो ब्युटेन तयार करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला करायचं काय आहे? हे जे फर्स्ट पोझिशन आहे 1 2 3 4, तर या पहिल्या पोझिशनवर तुम्हाला कोण पाहिजे? ब्रोमो. Br पाहिजे ना. म्हणजे रिॲक्शन कशी होणार सांगा? रिॲक्शन होणार CH3 CH2 CH2 CH2, आणि इथं कोण येणार आहे? Br. इथं काय येणार आहे? Br प्लस. आता परत काय तयार होईल? तर इथं परत काय तयार होईल बघा? हे 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन काय तयार करेल? H2O. आणि हा H2O तुमचा बाय प्रोडक्ट आहे. प्लस इथं काय राहिलं? Na राहिला, एक H राहिला आणि एक SO4 राहिला, तर काय तयार होईल? NaHSO4. हा बी काय आहे रे तुमचा? बाय प्रोडक्ट. हा बी काय आहे? बाय प्रोडक्ट. आणि तुमचा मेन प्रोडक्ट कोण आहे इथं? हा पहिल्यावर लागला तुमचा Br, पहिल्यावर Br. तर हा आहे 1 ब्रोमो
ब्युटेन, 1 ब्रोमोब्युटेन तुम्ही तयार केला आणि हा आहे तुमचा डिझायर्ड प्रोडक्ट. हा काय आहे तुमचा डिझायर्ड प्रोडक्ट. मग आता मला जर पर्सेंट ॲटम इकॉनॉमी काढायची असेल, काय काढायचं आहे मला? पर्सेंट ॲटम इकॉनॉमी. पर्सेंट ॲटम इकॉनॉमी. तर पर्सेंट ॲटम इकॉनॉमी करण्यासाठी मला काय घ्यायचं आहे? जो डिझायर्ड प्रोडक्ट आहे त्याचं फॉर्म्युला वेट घ्यायचं आहे. त्याच्या फॉर्म्युल्यावरून वेट काढा, साध्या सोप्या भाषेत काढता येते. ठीक आहे. किती कार्बन आहेत? 4 कार्बन आहेत. ठीक आहे. प्लस हायड्रोजन किती आहे? 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9. 9 आहेत हायड्रोजन. प्लस एक कोण आहे? ब्रोमीन. हा झाला तुमचा डिझायर्ड प्रोडक्ट. वरती डिझायर्ड प्रोडक्टचं मास येणार, खाली तुम्हाला सम करायची आहे रिॲक्टंटच्या फॉर्म्युला वेटची. मग आता रिॲक्टंट मध्ये कार्बन किती आहेत? 4. प्लस हायड्रोजन किती आहेत? 9, 10 आणि हे 2 12. म्हणजे 12 काय आहेत तुमच्या जवळ? हायड्रोजन. प्लस बरोबर. अजून कोण आहे? ओ. ओ किती आहे? 1 आणि ते 4 5. म्हणजे 5 काय आहेत तुमच्या जवळ? ऑक्सिजन. असं करतो मी त्याला. प्लस अजून कोण आहे? अजून कोण आहे? Na. अजून कोण आहे? Br. अजून सल्फर. अरे एवढे जण आहेत ना, तर यांचे फॉर्म्युला वेट. समजलं का? राहिलं का काही अजून? नाही. आता आपल्याला या सगळ्यांचे मास पुट करणार आहेत. इंटू मल्टिप्लायला किती घ्यायला लागेल? 100. का 100? कारण आपण काय काढून राहिलो? पर्सेंट ॲटम इकॉनॉमी. ठीक आहे. मग पर्सेंट काढून राहिलो म्हणून मल्टिप्लाय बाय 100. मग आता मला सांगा 4 इंटू कार्बनचा मास किती आहे? 12. प्लस 9 इंटू हायड्रोजनचा मास 1. प्लस ब्रोमिनचं 79.9 असते है ना, म्हणजे 80. आता याने 80 घेतलं का? त्यानं घेतलंच नाही काय. ठीक आहे. मी 80 घेऊन घेतो. जवळपास 79.9 असते, मी काय घेतो? 80. ठीक आहे. खाली 4 वेळा कार्बन, कार्बनचं 12. प्लस 12 वेळा हायड्रोजन, हायड्रोजनचं 1. प्लस 5 वेळा ऑक्सिजन, ऑक्सिजनचं 16. प्लस सोडियमचं 23, ब्रोमिनचं 80 आणि सल्फरचं 32. ठीक आहे. आता जर मी वरची टोटल मारतो तर 12 48 है ना. 9 1 9 प्लस 80 डिवाइड बाय 12 48, 12 1 12, 16 5 80 प्लस सगळ्यांची ऍडिशन करून टाका. 80 आणि 20 100, 103, 103 आणि 2 105 आणि 30 135. किती होते? 135. आता या सगळ्यांचे ऍडिशन करा. 80 8 आणि 4 12, 120, 128, 128 आणि 9 137. बरोबर. डिवाइड बाय, डिवाइड मध्ये किती येणार? 135 आणि 60 195 है ना. किती आहे? 80 राहिलं. कशा ठिकाणी? 60च्या ठिकाणी 80 होतं का? हा 16 85. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन चुकलं. ठीक आहे. 16 85. ओके. मग आता किती होणार? 135 आणि 80. 135 आणि 80 म्हणजे 215. 215 आणि हे 60. 215 आणि 60 275. बरोबर आहे का? की चुकलं काही? 275 येते काही येते? 275. बरोबर आहे. किती येते? 275. मल्टिप्लायला किती आहे? 100. आणि जेव्हा तुम्ही आता हे कॅल्क्युलेशन करसाल, ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेशन डायरेक्टच सांगतो ना मी. किती आहे? 49.81. किती आहे कॅल्क्युलेशन? 49.81%. म्हणजे पर्सेंट ॲटम इकॉनॉमी किती आहे? 49.81, म्हणजे जवळपास 50%. म्हणजे या रिॲक्शन मध्ये जो डिझायर्ड प्रोडक्ट आहे तो रिॲक्टंट मधले फक्त त्याला 50% ॲटमच घेतले आणि 50% ॲटम बाय प्रोडक्ट मध्ये गेले. म्हणजे याची पर्सेंट ॲटम इकॉनॉमी जे आपण काढली ते 50%च आली. समजली पर्सेंट ॲटम इकॉनॉमी कशी काढायची? मग अशी तुम्हाला एखादी रिॲक्शन देतील, तुम्ही तुमचा जो डिझायर्ड प्रोडक्ट आहे त्याचा फॉर्म्युला वेट घ्या वर आणि खाली सर्व रिॲक्टंटचा फॉर्म्युला वेट घ्या. काढता येईल नंतर. मग आता लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस म्हणजे केमिकल सिंथेसिस शब्दाचा अर्थ होते काहीतरी बनवणं, आणि जे बनवून राहिलं त्याच्यात काय बनलं पाहिजे? लेस हजार्डस. लेस हजार्डस केमिकल सिंथेसिस. तर अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, design chemical reaction and synthesis route should be as safe as possible.
टू अवॉइड फॉर्मेशन ऑफ हजार्डस वेस्ट फ्रॉम केमिकल प्रोसेसेस. म्हणजे ज्या काही केमिकल प्रोसेसेस तुम्ही करू राहिले, सिंथेसाइज करू राहिले, तर अशा डिझाईन करा केमिकल रिॲक्शन. आपल्याला केमिकल रिॲक्शन डिझाईन करायचे आहेत ॲज अ केमिस्ट, आहे की नाही. आपल्याला केमिकल रिॲक्शन डिझाईन करायचे आहेत, ज्याच्यामध्ये काय असतील, जो पाथ तुम्ही यूज करू राहिले, जो रूट यूज करू राहिले, तो ॲज सेफ ॲज पॉसिबल, जेवढा सेफ असेल तेवढं चांगलं, आणि अवॉइड फॉर्मेशन ऑफ हजार्डस वेस्ट. हजार्डस वेस्ट तयार होऊ देऊ नका, कमीत कमी तयार होऊ द्या, तयार होऊ देऊ नका किंवा कमीत कमी तयार होऊ द्या, आहे ना. हजार्डस वेस्ट कमीत कमी तयार झालं पाहिजे, नाही झालं तर चांगलीच गोष्ट आहे. तर अर्लियर, जसं फॉर एक्झाम्पल सुरुवातला डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन, याला शॉर्ट मध्ये म्हणतात DDT, है ना. डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन म्हणजे DDT वॉज यूज ॲज अ इन्सेक्टिसाइड. इन्सेक्टिसाइड म्हणजे जे इन्सेक्टला किल करण्यासाठी वापरतात, है ना, मारण्यासाठी. ते इन्सेक्टिसाइड म्हणून सुरुवातला कशाचा वापर करत, DDTचा वापर करत. विच वॉज इफेक्टिव्ह इन कंट्रोलिंग डिसीजेस लाईक टायफॉइड, मलेरिया कॅरिंग मॉस्किटो, है ना. तर हे डिसीज काय करायसाठी, कंट्रोल करायसाठी इन्सेक्टिसाइड म्हणून DDTचा वापर करत. ठीक आहे. इट वॉज रिअलाइज दॅट DDT इज हार्मफुल टू लिव्हिंग थिंग्स. पण नंतर लक्षात आलं की हा DDT हार्मफुल आहे लिव्हिंग थिंग्स साठी. नावडेज म्हणून नावडेज बेन्झीन हेक्साक्लोराइड म्हणजे BHC, बेन्झीन हेक्साक्लोराइड इज यूज ॲज अ इन्सेक्टिसाइड. तर सुरुवातला DDT वापरत, पण आता समजलं, रिअलाइज झालं की तो ह्युमन साठी, लिव्हिंग थिंग्स साठी काय आहे, हार्मफुल आहे. म्हणून आता त्याला रिप्लेस केलं कशानं, BHC न. BHC म्हणजे बेन्झीन हेक्साक्लोराइड. आणि वन ऑफ द आयसोमर, कोणता आयसोमर असते, गॅमा आयसोमर, इथं गॅमा पाहिजे होता. वन ऑफ द गॅमा आयसोमर, गॅमा है ना, ऑफ BHC इज कॉल्ड ॲज गॅमाक्सेन और लिंडेन, है ना. तर या BHC चा एक आयसोमर आहे, गॅमा आयसोमर, है ना. गॅमा आयसोमर BHC चा आयसोमर माहितच आहे सगळे. हा, तर तो कोण आहे, गॅमाक्सेन किंवा लिंडेन. तर हेही विचारू शकतात, माहित पाहिजे की BHC चा जो आयसोमर आहे त्याचं नाव काय आहे, गॅमाक्सेन किंवा लिंडेन. ओके. म्हणजे सुरुवातला DDT वापरत, पण आता केमिकल सिंथेसिस केली, है ना, लेस हजार्डस सबस्टन्स तयार झाला पाहिजे, है ना. त्याच्यासाठी काय केलं, आता DDTचा यूज करत नाहीत, आता कशाचा वापर करतात, BHC चा यूज करतात, बेन्झीन हेक्साक्लोराइड. ठीक आहे. म्हणजे हे केमिकल सिंथेसाइज केलं, आता पहिले ते वापरत, आता हे वापरतात. नंतर आहे डिझायनिंग सेफर केमिकल्स. सेफर केमिकल्स डिझाईन करा, म्हणजे असे केमिकल्स तयार करा जे सेफ असले पाहिजे. मग द प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री एम्स टू डेव्हलपिंग प्रोडक्ट दॅट आर लेस टॉक्सिक और विच रिक्वायर लेस टॉक्सिक रॉ मटेरियल. तर हे प्रिन्सिपल काय सांगते आपल्याला, हे प्रिन्सिपल सांगते की जे प्रोडक्ट बनवून राहिले ते लेस टॉक्सिक असले पाहिजेत, किंवा ते करायस जे रिॲक्शन करू राहील तुम्ही त्याच्यामध्ये जे रॉ मटेरियल वापरता ते लेस टॉक्सिक असलं पाहिजे. ठीक आहे. आपण काय करू राहिलो, डिझाईन सेफर केमिकल, सेफ केमिकल डिझाईन करू राहिलो. तर सेफ केमिकल डिझाईन करण्यासाठी जे तुम्ही सुरुवातीला रॉ मटेरियल घेसाल ते सेफ घ्या, किंवा जो प्रोडक्ट तयार होऊ राहिला तो सेफ तयार झाला पाहिजे. ठीक आहे. नंतर इन केमिकल इंडस्ट्री वर्कर्स आर एक्सपोज टू टॉक्सिक एन्व्हायरमेंट. सेफर केमिकल्स मस्ट बी डिझाइन in order to prevent the workers from exposure to toxicity, है ना. कारण मोठमोठ्या कंपन्यामध्ये वर्कर काम करतात आणि या वर्करला त्या प्रोसेसेस मध्ये काम करायचं असते, आणि जर त्या प्रोसेसेस मध्ये जे रॉ मटेरियल यूज होते किंवा जो प्रोडक्ट तयार होते तो जर टॉक्सिक असेल तर तिच्या वर्कर्सला प्रॉब्लेम होतील ना, हेल्थ इश्यू येतील ना. त्याच्यामुळे त्या वर्करच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे, आणि जे रॉ मटेरियल वापरू राहिलो ते लेस टॉक्सिक असलं पाहिजे, किंवा जे प्रोडक्ट तयार होऊ राहिले ते लेस टॉक्सिक असले पाहिजे. ओके. जसं ॲडिपिक ऍसिड इज वाइडली यूज इन पॉलिमर इंडस्ट्री. पॉलिमर चॅप्टर आपलं बाकी आहे आता. ठीक आहे. पण पॉलिमर म्हणजे काय असतात, फॉर एक्झाम्पल आपल्या आजूबाजूला सगळे पॉलिमर्स आहेत. जे कपडे आपण घातलेले आहेत हे पण पॉलिमर आहेत. ठीक आहे. कपडे, टेरिकॉट ऐकलं असेल तुम्ही, कॉटन ऐकलं असेल, हे काय आहेत, सगळे पॉलिमर. जे चेअरवर तुम्ही बसता प्लास्टिक ते पण काय आहे, पॉलिमर आहे. ओके. तर आपल्या आजूबाजूला सगळे पॉलिमर्स आहेत, आपण यूज करतो. मग
आता हे जे पॉलिमर्स आहेत, या पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे पॉलिमर तयार करण्यासाठी ॲडिपिक ऍसिडचा वापर केला जाते. आणि बेन्झिन इज द स्टार्टिंग मटेरियल फॉर द सिंथेसिस ऑफ ॲडिपिक ऍसिड. आणि हे ॲडिपिक ऍसिड इंडस्ट्रीमध्ये वापरले जाते. पण ॲडिपिक ऍसिड बनवण्यासाठी कशाचा वापर करतात? बेन्झिनचा. आणि बट बेन्झिन इज कार्सिनोजेनिक. आणि जे बेन्झिन वापरतात ते बेन्झिन काय आहे? कार्सिनोजेनिक. कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर कॉझिंग. कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर कॉझिंग, ज्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकते. कोण? बेन्झिन. मग बेन्झिन बिंग व्होलॅटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड व्हीओसी पोल्यूट्स एअर. आणि ते बेन्झिन एअरला पण पोल्यूट करते. आणि त्याचा वापर केला जाते ॲडिपिक ऍसिड तयार करण्यासाठी. आणि ॲडिपिक ऍसिडचा वापर पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये केला जाते. मग इन ग्रीन टेक्नॉलॉजी आहे ना, डेव्हलप बाय ड्रॅथ अँड फ्रोस्ट आहे ना, ड्रॅथ अँड फ्रोस्टनं जे ग्रीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, ज्याच्यामध्ये ॲडिपिक ऍसिड इज एन्झायमॅटिकली सिंथेसाइज फ्रॉम ग्लुकोज. तर ड्रॅथ आणि फ्रोस्टनं काय केलं? ड्रॅथ आणि फ्रोस्टनं जे ॲडिपिक ऍसिड आहे ते बेन्झिन पासून बनवलं नाही, त्यांनी एक ग्रीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि ॲडिपिक ऍसिड बनवण्यासाठी ग्लुकोजचा वापर केला. कशाचा वापर केला? ग्लुकोजचा. म्हणजे ॲडिपिक ऍसिड इज एन्झायमॅटिकली सिंथेसाइज, एन्झाईमचा वापर करून, ग्लुकोज आणि एन्झाईमचा वापर करून काय तयार केलं? ॲडिपिक ऍसिड. म्हणजे ते बेन्झिन पासून तयार केलं नाही. म्हणजे डिझाईन सेफर केमिकल्स. सेफर केमिकल डिझाईन केलं ना, कारण ॲडिपिक ऍसिड पाहिजे होतं, पण ते बेन्झिन पासून करसाल तर बेन्झिन कार्सिनोजेनिक आहे. म्हणून काय केलं त्यांनी? ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर करून, ग्लुकोज आणि एन्झाईमचा वापर करून ॲडिपिक ऍसिड तयार केलं, जे पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये यूज केल्या जाते. ठीक आहे. तर हा प्रश्न विचारतात की ड्रॅथ आणि फ्रोस्टनं जे ॲडिपिक ऍसिड तयार केलं ते कोणापासून तयार केलं? ग्लुकोज पासून. आधी कोणापासून तयार करत? बेन्झिन पासून. समजलं? नंतर आहे यूज ऑफ सेफर सॉल्व्हंट अँड ऑक्झिलरीज. काय यूज करायचे आहेत? सेफर सॉल्व्हंट. सॉल्व्हंट सेफर सॉल्व्हंट यूज करायचे आहेत आणि ऑक्झिलरीज. हा, आवाज नका करू. This principle of green chemistry involves the use of safer solvent and minimizing the total amount of solvent and auxiliary substance used for any given step of reaction. This is because solvent and auxiliary substance make up a large percentage of total waste created. याचं म्हणणं काय आहे की जे टोटल वेस्ट तयार होते ना, या टोटल वेस्ट मध्ये जास्त वाटा कोणाचा असते? सॉल्व्हंट आणि ऑक्झिलरी सबस्टन्सचा. जे टोटल वेस्ट तयार होते याच्यामध्ये जास्त वाटा कोणाचा असते? सॉल्व्हंट आणि ऑक्झिलरी सबस्टन्सचा. आणि म्हणून ग्रीन प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री काय सांगते? यूज ऑफ सेफर सॉल्व्हंट अँड मिनिमायझिंग द टोटल अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट अँड ऑक्झिलरी सबस्टन्स. म्हणजे एखाद्या रिॲक्शन मध्ये जे काही तुम्ही सॉल्व्हंट वापरू राहिले, जे काही सबस्टन्स वापरू राहिले, ते कमीत कमी वापरा, कारण तेच तुम्हाला जास्त करून वेस्ट मध्ये दिसतात. म्हणजे वेस्ट मध्ये जास्त काय असते? ऑक्झिलरी सबस्टन्स आणि सॉल्व्हंट. तर त्यांचा वापरच कमी करून टाका रिॲक्शन करता वेळेस. जसं द मेन एम बिहाइंड दिस प्रिन्सिपल इज टू यूज ग्रीन सॉल्व्हंट. तर याचं म्हणणं काय आहे? या प्रिन्सिपलचं म्हणणं काय आहे की तुम्ही ग्रीन सॉल्व्हंट वापरा. आता ग्रीन सॉल्व्हंट वापरा म्हणजे हिरवे सॉल्व्हंट वापरा असा त्याचा मुळीच अर्थ नाही आहे. ग्रीन सॉल्व्हंटचा अर्थ काय आहे? अरे ग्रीन सॉल्व्हंट म्हणजे जे एन्व्हायरमेंटला हार्म पोहोचवणार नाहीत असे सॉल्व्हंट यूज करा. ग्रीन सॉल्व्हंट जसं फॉर एक्झाम्पल वॉटर यूज करा. सुपर क्रिटिकल CO2 in place of volatile halogenated organic solvent such as CH2Cl2, CHCl3, CCl4. म्हणजे तुम्ही जेव्हा आपण ऑर्गॅनिकच्या रिएक्शन्स केल्या, ॲरोवर CCl4 लिहिल पाहिलं असेल तुम्ही, CHCl3 पण पाहिलं असेल. ठीक आहे. तर हे सॉल्व्हंट म्हणून यूज केल्या जातात. पण हे जे आहेत हे कसे आहेत? सेफ नाही आहेत. म्हणून तुम्ही याच्या बदल्यात कोणाचा वापर करा? वॉटरचा वापर करा. सुपर क्रिटिकल CO2चा वापर करा इन केमिकल सिंथेसिस. है ना? समजला काय सांगितलं? तर यांचा वापर न, हे हॅलोजेनेटेड आहेत है ना, हॅलोजेनेटेड सॉल्व्हंट्स आहेत ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. यांचा वापर न करता वॉटर आणि सुपर क्रिटिकल CO2 यांना आपण ग्रीन सॉल्व्हंट म्हणतो. म्हणजे कधी कधी विचारतात विच ऑफ द फॉलोइंग इज ग्रीन सॉल्व्हंट. मग कोणता आहे ग्रीन सॉल्व्हंट? वॉटर आणि सुपर क्रिटिकल CO2.
सॉल्वंट ॲज केमिकल दॅट डिझॉल्व सोल्युट्स अँड फॉर्म सोल्युशन फॅसिलेट मेनी रिॲक्शन. म्हणजे खूप साऱ्या रिॲक्शन्स मध्ये आपण सॉल्वंट यूज करतो, जे काय करते, सोल्यूटला डिझॉल्व करते आणि सोल्युशन तयार करते. रिॲक्शन करायसाठी आपण काय करतो, सॉल्वंटचा यूज करतो, जे काय करते, सोल्यूटला डिझॉल्व करते आणि केमिकल रिॲक्शन फॅसिलेट करते. ओके. मग यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरी, त्याच्यामध्येच काय म्हणते, वॉटर इज अ सेफ बिनाईक सॉल्वंट. वॉटरला काय म्हणतात, सेफ बिनाईक सॉल्वंट. व्हाईल डायक्लोरोमिथेन इज हजार्डस. डायक्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन म्हणजे CH2Cl2, हा हजार्डस आहे आणि वॉटर बिनाईक सॉल्वंट, सेफर सॉल्वंट आहे. ओके. त्यानंतर यूज ऑफ टॉक्सिक सॉल्वंट अफेक्ट मिलियन्स ऑफ वर्कर एव्हरी इयर. है ना, इंडस्ट्रीमध्ये जे सॉल्वंट वापरल्या जातात टॉक्सिक असतात आणि ते मिलियन्स, लाखो वर्करला दरवर्षी इजा पोचवतात, है ना. हॅज इम्प्लिकेशन्स फॉर कन्झ्युमर्स अँड द एन्व्हायरमेंटल ॲज वेल. मेनी सॉल्वंट्स आर यूज इन हाय व्हॉल्यूम्स अँड मेनी आर व्होलॅटाइल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. देअर यूज क्रिएट लार्ज अमाऊंट ऑफ वेस्ट, एअर पोल्युशन अँड अदर हेल्थ इम्पॅक्ट. आणि हे जे सॉल्वंट वापरल्या जातात, या सॉल्वंटमुळे काय होते, खूप मोठ्या प्रमाणात वेस्ट तयार होते, एअर पोल्युशन होते आणि हेल्थवरती, वर्कर्सच्या हेल्थवरती, किंवा जर एअर पोल्युशन होऊ राहिलं तर सामान्य जनतेच्या हेल्थवरती पण त्याचा परिणाम होते. मग फाइंडिंग सेफर मोर इफिशियंट अल्टरनेटिव्ह ऑर रिमूव्हिंग सॉल्वंट ऑल टुगेदर इज वन ऑफ द बेस्ट वे टू इम्प्रूव्ह प्रोसेस ऑर प्रोडक्ट. तर याचं म्हणणं काय आहे की फाइंडिंग सेफर, असं सॉल्वंट शोधा जे सेफ आहे, मोर इफिशियंट आहे, अल्टरनेटिव्ह काळा त्याच्या बदल्यात, और रिमूव्हिंग सॉल्वंट ऑल टुगेदर, किंवा सॉल्वंटचं कामच नाही पडलं पाहिजे असं काहीतरी काम करा. ठीक आहे, ज्याच्यामुळे काय होणार, हा बेस्ट वे असेल एखादी केमिकल प्रोसेस इम्प्रूव्ह करण्यासाठी. सॉल्वंटचा यूज केला नाही, जर चालत असेल तर तसं करा, किंवा सेफ सॉल्वंट डिझाईन करा. ठीक आहे, जे एन्व्हायरमेंटला, ह्युमनला अफेक्ट करणार नाही, हे पडत नाही, है ना. पुढे काय म्हणत आहे, डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी. पुढचं प्रिन्सिपल काय, डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी. तर अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, काय म्हणते, थेरॉटिकल आहे सर्व, पण समजून राहिलो असेल, सगळ्याचा उद्देश एकच आहे. सगळे प्रिन्सिपल जे सांगू राहिलो, उद्देश एकच दिसू राहिला की नाही, की एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, पोल्युशन कमी झालं पाहिजे, वेस्ट कमी तयार झालं पाहिजे, है ना, हाच उद्देश दिसू राहिला. तर केमिकल सिंथेसिस शुड बी डिझाइन to minimize the use of energy by carrying out reaction at room temperature and pressure. काय म्हणत आहे, काय म्हणते, केमिकल सिंथेसिस शुड बी डिझाइन, अशा केमिकल रिएक्शन डिझाइन करा ज्याच्यामध्ये मिनिमाइज द यूज ऑफ एनर्जी, एनर्जीचा यूज मिनिमाइज करा. म्हणजेच काय, रिएक्शन रूम टेम्परेचरवर आणि प्रेशरवर करा. रूम टेम्परेचर प्रेशरवर ज्या रिएक्शन होत असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी कमी यूज करा लागते, एनर्जीचा यूज कमी करा. रूम टेम्परेचरवर, प्रेशरवर रिएक्शन करायचा प्रयत्न करा. दिस कॅन बी अचिव्ड बाय यूज ऑफ प्रॉपर कॅटलिस्ट. आणि जर तुम्हाला रिएक्शन रूम टेम्परेचरवर करायची असेल तर तुम्ही हे करण्यासाठी काय वापरू शकता, प्रॉपर कॅटलिस्ट वापरू शकता, मायक्रो ऑर्गॅनिझम वापरू शकता ऑर्गॅनिक रिएक्शन्स मध्ये, आणि रिन्युएबल मटेरियल्स पण वापरू शकता. म्हणजे हाय टेम्परेचरवर रिएक्शन करण्याच्या ऐवजी लो टेम्परेचरवर, म्हणजे रूम टेम्परेचरवर रिएक्शन जर केली तर ते करण्यासाठी तुम्ही कॅटलिस्टचा यूज करू शकता. ओके. त्यानंतर द बायो कॅटलिस्ट कॅन वर्क ॲट द ॲम्बियंट टेम्परेचर. जे बायो कॅटलिस्ट असतात ते ॲम्बियंट टेम्परेचरवर काम करतात, ठीक आहे, रूम टेम्परेचर म्हणू शकतो आपण. सिमिलरली इन केमिकल सिंथेसिस रिफ्लक्सिंग कंडिशन रिक्वायर्ड लेस एनर्जी, इम्प्रूव्हिंग द टेक्नॉलॉजी ऑफ हिटिंग सिस्टीम अँड यूज मायक्रोवेव्ह हिटिंग. साध्या सोप्या भाषेत आपल्याला काय करायचं आहे, एनर्जी इफिशियन्सी साठी रिएक्शनला डिझाईन करायचं आहे. मग एनर्जी इफिशियन्सी साठी जर रिएक्शन डिझाईन करायची आहे तर रिएक्शन आपल्याला रूम टेम्परेचर आणि प्रेशरवर करायची आहे. ठीक आहे, ज्याच्यामुळे एनर्जीचा यूज काय होईल, कमी होईल. नंतर आहे यूज ऑफ रिन्युएबल फीडस्टॉक. यूज ऑफ रिन्युएबल म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, असं काहीतरी ऐकेल असेल तुम्ही. कशाला म्हणतात, रिन्युएबल शब्दाचा अर्थ काय, 12व्या वर्गात आहात तुम्ही.
सोलार एनर्जी आहे, रिन्युएबल एनर्जी आहे की नाही आहे? सोलार एनर्जी रिन्युएबल आहे ना, तसं तर रिन्युएबल म्हणतात. वापरल्यानंतर परत तयार करता येते है ना असं. तर द पर्स्पेक्टिव्ह ऑफ दिस प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री इज लार्जली टुवर्ड्स पेट्रोकेमिकल्स. आपल्याला म्हणजे हे प्रिन्सिपल कशाची कामाचं आहे तर पेट्रोकेमिकल्स. यूज केमिकल्स विच आर मेड फ्रॉम रिन्युएबल प्लांट बेस्ड सोर्सेस रॅदर दॅन अदर नॉन रिन्युएबल सोर्सेस फॉर सच ॲज क्रूड ऑइल. म्हणजे आपल्याला यूज काय करायचं आहे, रिन्युएबल सोर्सेस यूज करायचे आहेत रॅदर दॅन नॉन रिन्युएबल है ना. नॉन रिन्युएबलला यूज नाही करायचं, कोणाला यूज करायचं, रिन्युएबलला यूज करायचं. ओके, जसं फॉर एक्झाम्पल आपण सोलार एनर्जी म्हणतो रिन्युएबल आहे, मग आपण हे यूज करायला पाहिजे. म्हणून तर सरकार सबसिडी देते सोलार बसवलं की, माहिती असेल ना तुम्हाला. 3 किलोवॅट पर्यंत सरकारची सबसिडी आहे. जर तुम्ही 3 किलोवॅटचं सोलार बसवलं तर तुम्हाला 78,000 रुपये सबसिडी भेटते 3 किलोवॅटवर. आणि जवळपास 3 किलोवॅटचं सोलार जे आहे ते 2 लाखाचं होते. आणि 2 लाखाचं सोलार तुम्ही खरेदी केलं तर त्यातले 78,000 सरकार तुम्हाला वापस देते. ज्याच्याजवळून तुम्ही सोलार घेतलं असेल त्याला 2 लाख द्यावं लागतात, पण तो नंतर एक फॉर्म भरून देते योजनेचा आणि सरकार तुमच्या खात्यात 78,000 रुपये टाकते की बा तुम्ही सोलार बसवलं म्हणून. सबसिडी म्हणतात त्याला. ठीक आहे. मग तुम्ही 3 किलोवॅटच्या वर बसवलं, मग तुम्ही 5 किलोवॅट बसवलं तर 5 किलोवॅट बसवलं तरी सबसिडी किती आहे, 78,000 आहे. बरोबर. पण तुम्ही त्याच्यापेक्षा कमी बसवलं, 3 किलोवॅट पेक्षा 1 किलोवॅटचं बसवलं तर सबसिडी कमी आहे, अजून 78 पेक्षा कमी आहे सबसिडी. ठीक आहे. पण मॅक्झिमम सबसिडी किती देते सरकार, 78,000. तर मी 5 किलोवॅटचं बसवलेलं आहे, माझं 3 लाखाचं झालं होतं आणि त्याच्यामध्ये मला 78,000 रुपये सबसिडी भेटली होती. ठीक आहे. तर हे रिन्युएबल आहे ना. अरे आपलं कामच तसं आहे की नाही. आपण पहिलेच सांगितलं आपला क्लास कशाला सपोर्ट करते, एन्व्हायरमेंटला करते ना. हा, गाड्या इलेक्ट्रिक वापरतो, सोलारही म्हणूनच बसवलं आहे ना. अरे समजलं का. तर आपण यूज आपल्या क्लासचं टी शर्टही हिरो आहे, एन्व्हायरमेंटला सपोर्ट करतो की नाही आपण. हा, तर ग्रीन कलर एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. आपला क्लासच ग्रीनला सपोर्ट करते म्हणजे एन्व्हायरमेंटला सपोर्ट करते. ठीक आहे. ठीक आहे. पुढे, ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ नॉन रिन्युएबल फीडस्टॉक विल डिप्लीट द सोर्सेस अँड फ्युचर जनरेशन विल बी डिप्राइव्ड अँड ऑल्सो पुट्स बर्डन ऑन द एन्व्हायरमेंट. जर तुम्ही ओव्हर एक्सप्लॉयटेशन केलं, अति वापर केला कशाचा, कोणत्या सोर्सेसचा, नॉन रिन्युएबल सोर्सेसचा, तर फ्युचर जनरेशनला प्रॉब्लेम येईल की नाही. तुम्ही तर तुमचं घेसाल भागून, तुम्ही चाललेच असाल 40-50 वर्षात, पण त्याच्या तुमच्या नंतर जे येणारे लोक आहेत त्याला बी पेट्रोल डिझेलचं काम पडेल ना. नाही तर त्याने गाडी घेतली की दारीच उभी करून ठेवा लागेल. त्यात टाकायला पेट्रोल तर लागेल, त्यात टाकायला डिझेल तर लागेल. अरे बरोबर आहे ना. तर आपल्याला फ्युचर जनरेशनचा विचार करावा लागेल है ना. आपल्याला रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वापरावे लागतील रॅदर दॅन नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. ऑन द अदर हँड, यूज ऑफ आवाज न करो, use of renewable sources such as agriculture and biological product ensures the sharing of resources by future generation. आणि जर तुम्ही रिन्युएबल सोर्सेस वापरू राहिले तर फ्युचर जनरेशनचा तुम्ही विचार करू राहिले है ना. आणि फ्युचर जनरेशनसाठी हे सोर्सेस जे नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत ते तुम्ही राखून ठेवू राहिले. त्यानंतर धिस प्रॅक्टिस जनरली डज नॉट पुट मच बर्डन ऑन एन्व्हायरमेंट. द प्रोडक्ट अँड वेस्ट आर जनरली बायोडिग्रेडेबल. आणि जर तुम्ही रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वापरू राहिले तर एन्व्हायरमेंटवर जास्त बर्डन येईल का. अरे येणार नाही ना. तुम्ही नॉन रिन्युएबल वापरले तर एन्व्हायरमेंटवर बर्डन आहे, रिन्युएबल वापरले तर बर्डन आहे का, नाही. आणि प्रोडक्ट आणि वेस्ट जनरली काय असतात, बायोडिग्रेडेबल है ना. तर आपल्याला जे प्रोडक्ट तयार होऊ राहिले किंवा वेस्ट तयार होऊ राहिले ते तुम्हाला कोणते भेटतील, बायोडिग्रेडेबल, जे एन्व्हायरमेंटमध्ये डिग्रेड होतील, जे एन्व्हायरमेंटमध्ये डिग्रेड होतील. नंतर आहे रिड्यूस डेरिव्हेटिव्ह, मिनिमायझेशन ऑफ स्टेप्स. म्हणजे एखादी केमिकल रिएक्शन करू राहिले, जसं आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काही रिएक्शन्स केल्या, काही रिएक्शन एका स्टेपमध्ये झाल्या, चांगली गोष्ट आहे. जर स्टेप 2 स्टेपमध्ये झाली, म्हणजे एखादी रिएक्शन 2 स्टेपमध्ये झाली, एखादी रिएक्शन 3 स्टेपमध्ये झाली, तर पहिल्या स्टेपमध्ये बी वेस्ट तयार होईल, दुसऱ्या स्टेपमध्ये बी वेस्ट तयार होईल, तिसऱ्या स्टेपमध्ये बी वेस्ट तयार होईल. म्हणजे एखाद्या रिएक्शनमध्ये जेवढ्या जास्त स्टेप्स असतील तेवढं जास्त वेस्ट तयार होईल की नाही. मग आपलं काम काय आहे
की ह्या स्टेप कमी करणं, कारण स्टेप कमी असल्या एखाद्या रिॲक्शन मध्ये तर वेस्ट कमी तयार होईल आणि आपला उद्देश तोच आहे की आपल्याला वेस्ट कमी तयार करायचा आहे, बरोबर. नंतर इन ऑर्गॅनिक सिंथेसिस प्रोटेक्टिंग और ब्लॉकिंग ग्रुप्स आर कॉमनली यूज. आपल्याला काय करायचे आहेत, काही ग्रुप्स ब्लॉक करायचे आहेत, प्रोटेक्ट करायचे आहेत रिॲक्शन करता वेळेस. मला वाटतं अशी रिॲक्शन केली होती आपण, पहिले प्रोटेक्शन केलं होतं नंतर डिप्रोटेक्शन केलं होतं, अशी एक रिॲक्शन केली होती, केली का. फंक्शनल ग्रुपचं प्रोटेक्शन आणि नंतर त्याचं डिप्रोटेक्शन, ठीक आहे. तर अशा रिॲक्शन केल्या जातात. मग आता पहिले प्रोटेक्शन करायसाठी एक स्टेप वाढवा लागेल आणि डिप्रोटेक्शन करायसाठी परत एक स्टेप वाढवा लागेल, तर स्टेप वाढू राहिल्या ना. तर ऑर्गॅनिक रिॲक्शन्स मध्ये आपण असं करतो. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, unnecessary derivatization, for example installation of removal of use of protecting groups should be minimized or avoided if possible because such step require additional reagent and can generate waste. म्हणजे तुम्ही काय करता, प्रोटेक्शन करता फंक्शनल ग्रुपचं, डिप्रोटेक्शन करता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप्स वाढवा लागतात, रिएजंट वाढवा लागतात आणि त्याच्यामुळे काय होते, जनरेट वेस्ट जनरेट होते. जसं इन ऑर्गॅनिक सिंथेसिस protection or some functional group is required, again the deprotection of the functional group is required at the end. म्हणजे पहिले तुम्ही प्रोटेक्शन करणार, त्याच्यासाठी काहीतरी रिएजंट वापरणार, नंतर तुम्ही डिप्रोटेक्शन करणार, तेव्हा परत काहीतरी वापरणार. म्हणजे तुम्ही ह्या दोन स्टेप तर फुकटच्या वाढवल्या आणि त्याच्यामध्ये वेस्ट जास्त होईल की नाही मग तयार, तर आपल्याला तेच होऊ द्यायचं नाहीये. जसं हे रिॲक्शन आहे. तर या रिॲक्शन मध्ये काय आहे, या रिॲक्शन मध्ये एक OH ग्रुप आहे आणि एक अल्डिहाइड ग्रुप आहे. एक OH ग्रुप आहे आणि एक अल्डिहाइड ग्रुप आहे, बरोबर आहे का. OH आणि अल्डिहाइड. मग आता या दोन, याचं नाव आहे, हे कोणती पोझिशन आहे, 1 2 3, तिसरी पोझिशन आहे म्हणजे मेटा, आणि मेटावर OH आहे म्हणून हायड्रॉक्सी, आणि बेन्झिन रिंगला अल्डिहाइड, बेन्झा अल्डिहाइड. आता पहिले काय केलं, याचं प्रोटेक्शन केलं. कोणाचं प्रोटेक्शन केलं, या OH ग्रुपचं. कोणाचं प्रोटेक्शन केलं, OH ग्रुपचं. मग आता OH ग्रुपचं प्रोटेक्शन कसं केलं, ते करण्यासाठी तुम्ही हे स्टेप केली. याची रिॲक्शन केली C6H5CH2Cl सोबत. कोणासोबत रिॲक्शन केली, C6H5. कोणासोबत रिॲक्शन केली, कोणासोबत रिॲक्शन केली, C6H5CH2 आणि कोण, Cl. मग आता हे रिॲक्शन जेव्हा केली तुम्ही, तर इथचा H आणि इथचा Cl बाहेर काढला आणि या ओला कोण लागला आता, CH2 C6H5. नंतर तुम्ही काय केलं, याचं ऑक्सिडेशन केलं. आता याचं जर ऑक्सिडेशन केलं, तुम्हाला माहित आहे अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं काय तयार होते, कार्बोक्सिलिक ऍसिड. शिकलो की नाही आपण, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं काय तयार होते, कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि याचं ऑक्सिडेशन होत नाही, हा जसा तसाच राहिला, बरोबर. मग आता तुम्ही काय करणार, तुम्हाला हा ग्रुप नाही पाहिजे, तुम्हाला OHच पाहिजे होता. म्हणजे तुमची रिक्वायरमेंट काय होती की हा OH जसा तसा राहायला पाहिजे आणि या CHOच्या ठिकाणी COH आला पाहिजे. पण तुम्ही जर डायरेक्ट याचं ऑक्सिडेशन केलं असतं तर या OH वाल्याचं पण काय झालं असतं, ऑक्सिडेशन, आणि हे आपल्याला होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून आपण त्याची रिॲक्शन याच्यासोबत केली, त्याला प्रोटेक्ट केलं. मग आपण फक्त आता ऑक्सिडेशन केल्यावर अल्डिहाइडचंच ऑक्सिडेशन झालं, समजलं. मग आता हा नाही पाहिजे, आपल्याला OH पाहिजे, म्हणजे आपल्याला आता डिप्रोटेक्शन करावं लागेल. आणि डिप्रोटेक्शन करण्यासाठी परत आता काय करावं लागेल, तुम्हाला याची रिॲक्शन करावी लागेल कोणासोबत तरी, आहे ना. आणि कोणासोबत तरी रिॲक्शन केली, अशा सोबत रिॲक्शन करावी लागेल ज्याच्यात H असेल, आणि तो H तुम्ही कुठं देसाल, इथं, आणि हा वाला पार्ट काढून टाकसाल, बरोबर ना. म्हणजे परत तुमचा काय येणार आहे, इथं याचं डिप्रोटेक्शन करावं लागेल ना. आणि डिप्रोटेक्शन केलं की हा वाला पार्ट काय होईल, निघून जाईल, आणि तिथं कोण येणार, H. समजलं का. म्हणजे तुम्हाला याच्यापासून हा पाहिजे होता, पाहिजे होता ना, तुमचा रिॲक्टंट हा होता आणि फायनल प्रोडक्ट हा आहे. पण तुम्ही मदत काय केलं, याले तयार केलं, याले तयार केलं. स्टेप्स वाढल्या की नाही, किती स्टेप्स झाल्या, हे पहिली, हे दुसरी आणि हे तिसरी. किती स्टेप्स झाल्या, 3. काम किती स्टेप्सचं होतं, एकाचं. याच्यापासून डायरेक्ट हे बनवायचं होतं. मग आता याच्यात ह्या 2 स्टेप वाढल्या की नाही, 2 स्टेप वाढल्यामुळे वेस्ट प्रोडक्ट बी काय झाले, वाढले. अरे वाढले ना, ठीक आहे. मग आता नेक्स्ट, तर याच्यात आहे सिंथेसिस ऑफ मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. जे तयार झालं, मेटावर OH आहे, मेटा हायड्रॉक्सी, बेन्झिन रिंगला COH, बेन्झोइक ऍसिड. तर मेटा हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड तयार केलं कोणापासून,
मेटा हायड्रॉक्सी बेन्झा अल्डिहाइड पासून. तर याच्यामध्ये 2 स्टेप फुकटच्या वाढल्या आणि स्टेप वाढल्यामुळे वेस्ट वाढलं. ठीक आहे, जे आपल्याला वाढू द्यायचं नव्हतं. आणि इन सच केसेस ॲटम इकॉनॉमी इज ऑल्सो लेस. तर या केसमध्ये ॲटम इकॉनॉमी काय असेल, कमी. कारण तुमचे जे जो रिएक्टंट मधला पार्ट आहे तो कशामध्ये जाणार, हे प्रोडक्ट्स तयार होऊ राहिले ना, बाय प्रोडक्ट्स तयार होऊ राहिले आहे ना, मग याच्यामध्ये जास्तीत जास्त पार्ट गेला तर तुमचा मेन डिझायर्ड प्रोडक्ट मध्ये तुमचा पार्ट काय असेल, कमी असेल. आणि म्हणून ॲटम इकॉनॉमी काय असेल, कमी असेल. रिड्यूस डेरिव्हेटिव्ह 12 प्रिन्सिपल होऊ द्या. रिड्यूस डेरिव्हेटिव्ह त्याच्यामधलंच आपण डेरिव्हेटिव्ह काय करू राहिलो, रिड्यूस स्टेप मिनिमाइज करू राहिलो. तर द ग्रीन केमिस्ट्री प्रिन्सिपल एम टू डेव्हलप द मेथोडॉलॉजी व्हेअर अननेसेसरी स्टेप शुड बी अवॉइडेड. तर ज्या स्टेप्स अननेसेसरी आहेत त्या काय करणार आहेत, आपल्याला अवॉइड करणार आहेत. आणि दिस कॅन बी डन इफ पॉसिबल बाय युझिंग प्रॅक्टिकेबल बायोकॅटॅलिटिक रिॲक्शन विच व्हेरी ऑफन नीड नो प्रोटेक्शन ऑफ सिलेक्टिव्ह ग्रुप. म्हणजे आपल्याला मग कशा रिॲक्शन करायच्या आहेत, बायोकॅटॅलिटिक रिॲक्शन्स. बायोकॅटॅलिस्ट म्हणजे एन्झाईमचा यूज करून रिॲक्शन करायचे आहेत. म्हणजे हे प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन करायचं काम पडणार नाही. आपल्याला प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन मध्ये स्टेप्स वाढू राहिल्या ना, तर ह्या स्टेप्स वाढायचं काम पडलं नाही पाहिजे. नंतर आहे यूज ऑफ कॅटॅलिसिस. यूज ऑफ कॅटॅलिसिस म्हणजे तुम्ही कॅटॅलिस्टचा यूज करा, है ना. जसं कॅटॅलिस्ट असा सबस्टन्स असते जो रिॲक्शनचा रेट वाढवते, है ना. केमिकल रिॲक्शन मध्ये श्रुतिका, केमिकल रिॲक्शन मध्ये आपण असा एखादा सबस्टन्स टाकतो जो काय करते, केमिकल रिॲक्शनचा रेट वाढवते, है ना. त्याला आपण काय म्हणतो, कॅटॅलिस्ट म्हणतो. विच इज नॉट कन्झ्युम इन द कॅटलाइज रिॲक्शन अँड कॅन कंटिन्यू टू ऍक्ट रिपीटेडली. म्हणजे हा कॅटॅलिस्ट रिॲक्शन मध्ये कन्झ्युम होत नसते, तो पहिले वापरला जाते, परत तयार होते आणि त्याला रिपीटेडली तुम्ही परत दुसऱ्या रिॲक्शन मध्ये वापरू शकता. ठीक आहे. तर thus the use of catalyst in the chemical reaction speed up its rate and also help to increase the selectivity, minimize waste and reduce reaction time and energy demand. तर कॅटॅलिस्ट जेव्हा तुम्ही रिॲक्शन मध्ये यूज करता तो रिॲक्शनचा रेट वाढवते, है ना, तो वेस्टला मिनिमाइज करते, तो रिॲक्शनचा टाइम कमी करते, त्यानंतर एनर्जी डिमांड कमी करते. एवढे काम आहेत कॅटॅलिस्टचे. ओके. फॉर एक्झाम्पल इन द कॉन्टॅक्ट प्रोसेस. कॉन्टॅक्ट प्रोसेस ऐकलं का, शिकलो होतं का. कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये काय बनवल्या जाते, सल्फ्युरिक ऍसिड. अरे सांगितलं होतं ना, कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये काय बनवल्या जाते, सल्फ्युरिक ऍसिड. तर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, सल्फर डायऑक्साइड अँड ऑक्सिजन फ्रॉम द एअर रिॲक्ट रिव्हर्सिबली ओव्हर अ सॉलिड कॅटॅलिस्ट. आठवते का, कोणता कॅटॅलिस्ट वापरला होता, प्लॅटिनाइज ॲस्बेस्टॉस. कोणता कॅटॅलिस्ट वापरतो आपण, प्लॅटिनाइज ॲस्बेस्टॉस. कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये सल्फ्युरिक ऍसिड बनवण्यासाठी. डिझाईन फॉर डिग्रेडेशन. आपल्याला अशी डिझाईन करायची आहे ज्यात डिग्रेडेशन झालं पाहिजे. म्हणजे जो प्रोडक्ट तयार होऊ राहिला तो बायोडिग्रेडेबल असला पाहिजे. डिग्रेडेबल असला पाहिजे ना तो, त्याचं एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन झालं पाहिजे. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, केमिकल्स आर डिझाईन इन सच अ वे दॅट they degraded and can be discarded easily. It is ensured that both chemicals and their degradation product are not toxic, bioaccumulative or environmentally persistent. याचं म्हणणं काय आहे की केमिकल्स आर डिझाईन इन सच अ वे दॅट, असे केमिकल डिझाईन करा दे डिग्रेडेड अँड कॅन बी डिस्कार्डेड इझिली. ते इझिली डिग्रेड झाले पाहिजेत, डिस्कार्ड झाले पाहिजेत, नष्ट झाले पाहिजेत इझिली जे तयार होऊ राहिले ते. आणि ते कसे असले पाहिजेत, नॉन टॉक्सिक असले पाहिजेत, है ना. जे प्रोडक्ट बनवून राहिले ते कसे असले पाहिजेत, डिग्रेडेबल तर असलेच पाहिजेत पण नॉन टॉक्सिक असले पाहिजेत. बायो अकोम्युलेटिव्ह नसले पाहिजेत. बायो अकोम्युलेटिव्ह म्हणजे ते एन्व्हायरमेंट मध्ये जमानीत झाले पाहिजेत, ते एन्व्हायरमेंट मध्ये डिग्रेड झाले पाहिजेत, नष्ट झाले पाहिजेत, है ना. त्यांचं अकोम्युलेशन नाही झालं पाहिजे, ते जमानीत झाले पाहिजेत. ठीक आहे. द एम ऑफ दिस प्रिन्सिपल इज दॅट वेस्ट प्रोडक्ट शुड डिग्रेड ऑटोमॅटिकली टू क्लीन द एन्व्हायरमेंट. जो वेस्ट प्रोडक्ट तयार होऊ राहिला तो ऑटोमॅटिकली डिग्रेड झाला पाहिजे, त्याचं एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन झालं पाहिजे. आता एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणजे काय, जसं आपली ह्युमन बॉडी असेल किंवा एखाद्या लिव्हिंग थिंगची बॉडी असेल, हे ऑटो डिग्रेड होते की नाही. जसं फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती गेली, है ना, त्याला जमिनीमध्ये पुरलं, तर जमिनीमध्ये पुरल्यानंतर 1 वर्षानंतर खड्डा खणला, त्याची बॉडी दिसते काय,
सापळात दिसते फक्त, कारण बाकीचं काय होते, डिग्रेड होते, बरोबर ना, म्हणजे त्याचं एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होते की नाही. मग तसं एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन झालं पाहिजे. जे प्रोडक्ट तयार होऊ राहिले त्यांचं काय झालं पाहिजे, वेस्ट प्रोडक्टचं एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. आपल्याला दुसरं काही करण्याची गरज पडली नाही पाहिजे. दस बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स अँड पेस्टिसाइड्स आर ऑलवेज प्रेफर्ड. मग असे पॉलिमर्स वापरा जे बायोडिग्रेडेबल आहेत, असे पेस्टिसाइड वापरा जे बायोडिग्रेडेबल आहेत, ठीक आहे, त्यांना प्रेफरन्स दिल्या जाते. टू मेक सेपरेशन इझियर फॉर द कंझ्युमर, इंटरनॅशनल प्लास्टिक रिसायकल मार्क इज प्रिंटेड ऑन लार्जर ॲटम्स. म्हणजे मला लोकांना समजलं पाहिजे हा डिग्रेडेबल आहे की नाही आहे, तर त्याच्यासाठी काय असते, कंझ्युमरला समजलं पाहिजे, याच्यासाठी त्याच्यावर काय असते, इंटरनॅशनल प्लास्टिक रिसायकल मार्क आहे ना, काहीतरी मार्किंग केलेली असते की त्याच्यावरून आपण समजू शकतो की हा सबस्टन्स डिग्रेडेबल आहे की नाही आहे. ठीक आहे. नंतर आहे रिअल टाइम अनालिसिस पोल्युशन प्रिव्हेन्शन. झालं, संपत झालं असेल ना आता ग्रीन केमिस्ट्री. ठीक आहे, आपल्याला 12 प्रिन्सिपल घ्यायचे आहेत, मग आपण ब्रेक घेऊ, नंतर परत त्याचे आपल्याला क्वेश्चन्स बी सॉल्व्ह करायचे आहेत, काही राहिलेला पार्ट थोडाफार आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर रिअल टाइम अनालिसिस पोल्युशन प्रिव्हेन्शन याचा अर्थ काय आहे. दिस प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री फोकसेस ऑन डेव्हलपिंग एनालिटिकल मेथड्स which allow real time in process monitoring and control prior to the formation of hazardous substance. म्हणजे प्रोसेस करता करताच त्याला मॉनिटर करा की याच्यात काही हजार्डस तयार होऊ राहिलं का. रिअल टाइम अनालिसिस करा, रिॲक्शन होता वेळेसच तुम्हाला अनालिसिस करायची आहे की याच्यामध्ये काही हजार्डस सबस्टन्स तयार होऊ राहिले का. ठीक आहे. तर अनालिटिकल मेथडॉलॉजी शुड बी डेव्हलप और मॉडिफाईड सो दॅट कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोसेसिंग युनिट्स इज पॉसिबल है ना. म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू राहिले, काहीतरी बनवू राहिले, तर त्याची मॉनिटरिंग ते करता वेळेसच करायची आहे तुम्हाला, प्रोसेस होता वेळेसच त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे, मॉनिटर करायचं आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द केमिकल इंडस्ट्रीज अँड न्यूक्लिअर रिॲक्टर्स. हे कशासाठी कामाचं आहे, केमिकल इंडस्ट्रीमध्ये. रिअल टाइम अनालिसिस, जेव्हा रिॲक्शन चालू आहे, प्रोसेस चालू आहे, तेव्हाच अनालिसिस करायची आहे. न्यूक्लिअर रिॲक्टर्स ज्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या न्यूक्लिअर रिॲक्शन्स केल्या जातात है ना, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे रिअल टाइम अनालिसिस कामात पडते. सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन. ऍक्सिडेंट होऊ द्यायचा नाही, ऍक्सिडेंट प्रिव्हेंट करायचा. ऍक्सिडेंट म्हणजे ऍक्सिडेंट फक्त रोडवरच होत नसते है ना, रोडवरचा ऍक्सिडेंट म्हणजे ऍक्सिडेंट आहे, त्याला ऍक्सिडेंट म्हणतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये पण ऍक्सिडेंट होतात, तुम्ही ऐकलं असेल ना, अरे इंडस्ट्रीमध्ये पण ऍक्सिडेंट. एक तर ते भोपाळ ट्रॅजेडी माहिती असेल तुम्हाला, माहिती आहे का, किती खतरनाक होती ते. कोणता तरी गॅस लीक झाला होता, कोणता होता तो गॅस, काहीतरी माहित असेल. भोपाळ ट्रॅजेडी तर ऐकलं असेल, मला वाटतं 9वी 10वीच्या पुस्तकातही असेल ते है ना. तर ते भोपाळ ट्रॅजेडीमध्ये काय झालं, इंडस्ट्रीमध्ये गॅस लीक झाला होता, किती लोक मेले होते त्याच्यामध्ये माहिती असेल ना. ठीक आहे, तर तो ऍक्सिडेंटच आहे, त्याला ऍक्सिडेंटच म्हणतात. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, सेफ केमिकल डिझाईन करायचे आहेत है ना, सेफर केमिस्ट्री पाहिजे. कशासाठी, ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन साठी. तर अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री वी नीड टू डेव्हलप केमिकल प्रोसेसेस दॅट आर सेफर अँड मिनिमाइज द रिस्क ऑफ ऍक्सिडेंट. अशा केमिकल प्रोसेसेस डिझाईन करा ज्याच्यामध्ये सेफर केमिकल्स यूज केले पाहिजेत आणि ऍक्सिडेंटची रिस्क कमी असली पाहिजे. ओके. द सबस्टन्सेस टू बी यूज इन अ केमिकल रिॲक्शन should be selected in such a way that they can minimize the occurrence of chemical accident, explosion, fires and emission. म्हणजे असे केमिकल तुम्ही यूज करा त्याच्यामध्ये केमिकल ऍक्सिडेंटचे चान्सेस कमी असले पाहिजे, ते सबस्टन्स एक्सप्लोजिव्ह नसले पाहिजेत, स्फोटक नसले पाहिजेत है ना, ते फायर इमिशन त्याच्यामधून काही इमिट नाही झालं पाहिजे, वेगवेगळे रेडिएशन्स है ना. तर अशा गोष्टी तुम्हाला यूज करायच्या आहेत केमिकल रिॲक्शन्स मध्ये. त्यानंतर फॉर एक्झाम्पल इन केमिकल प्रोसेस वर्क विथ द गॅसियस सबस्टन्सेस देन द पॉसिबिलिटी ऑफ ऍक्सिडेंट इन्क्लुडिंग एक्सपोजन इज रिलेटिव्हली हायर compared to the system working with the non-volatile liquid and solid substances. म्हणजे एखाद्या प्रोसेस मध्ये जर गॅसेस यूज करू राहिले तुम्ही तर ऍक्सिडेंटचे चान्स जास्त असतात ॲज कम्पेअर टू सॉलिड अँड लिक्विड. त्यामुळे गॅसेसचा यूज जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करायचा. सॉलिड सबस्टन्स, लिक्विड सबस्टन्स यूज केले तर ऍक्सिडेंटचं प्रमाण काय होते, मिनिमाइज होते. ऍक्सिडेंटचं प्रमाण काय होते, मिनिमाइज होते. आता कॅटलिस्ट काय असते सांगितलं होतं. कॅटलिस्ट हा असा सबस्टन्स आहे जो रिॲक्शनचा रेट
वाढवते, स्वतः रिॲक्शन मध्ये कन्झ्युम होत नाही, है ना. इन्क्रीजेस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. जसं कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये काय वापरतात, सल्फ्युरिक ऍसिड तयार करतात आणि त्याच्यामध्ये कोणता कॅटलिस्ट वापरतात, प्लॅटिनाइज ॲस्बेस्टॉस. जसं हायड्रोजनेशन आहे विथ निकेल, केलं होतं का, निकेल सोबत हायड्रोजनेशन, ठीक आहे. तर कॅटलिस्ट कोण वापरत, हायड्रोजनेशन केलं निकेलचा यूज करून, निकेल काय होता, कॅटलिस्ट होता. आणि याच्यामध्ये इनएडिबल ऑइलला सॉलिड फॅटमध्ये फॉर द प्रोडक्शन ऑफ मार्गेरिन सांगितलं होतं ना, हा. मार्गेरिन तयार करण्यासाठी आपण काय करतो, कॅटलिस्ट म्हणून कोणाचा वापर करतो, निकेलचा वापर करतो, हे आधी आपण सांगितलेलं आहे. मग आता हे माहित आहे आपल्याला कॅटलिस्ट, अरे हे घ्यायला आपण, है ना. जसं हायड्रोजनेशन ऑफ ऑइल आहे त्याला हार्डनिंग म्हणतात, तर त्याच्यामध्ये कोण वापरतात, निकेल कॅटलिस्ट. हॅबर्स प्रोसेस ज्याच्यामध्ये अमोनिया तयार करतात, तर त्याच्यामध्ये कोणता कॅटलिस्ट वापरतात, MOFA. SDP हाय डेन्सिटी पॉलिइथिन, काय नाव आहे त्याचं, हाय डेन्सिटी पॉलिइथिन, पॉलिमर आहे तो तयार करण्यासाठी झिग्लर नाटा कॅटलिस्ट वापरतात. हे पॉलिमर मध्ये सांगेल मी झिग्लर नाटा काय असते, ठीक आहे. त्यानंतर H2SO4 तयार करायची प्रोसेस, कॉन्टॅक्ट प्रोसेस, त्याच्यामध्ये काय वापरतात, प्लॅटिनाइज ॲस्बेस्टॉस, काय वापरतात, प्लॅटिनाइज ॲस्बेस्टॉस. फिशर ट्रॉप्सिन प्रोसेस आहे, फिशर ट्रॉप्सिन प्रोसेसमध्ये गॅसोलिन बनवल्या जाते, है ना. आणि त्याच्यामध्ये कोण वापरतात, COTH अलॉय. अरे हे कॅटलिस्ट यूज करतो ना आपण, याच्या आधी पण मी शिकवलेलं आहे. तर आपल्याला माहित पाहिजे कोण तयार करण्यासाठी कोणता कॅटलिस्ट वापरतात, याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न विचारल्या जातात, ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे हा ब्रेकच्या नंतर घेऊ आपण, ठीक आहे.